तरकारी है तो तरक्की है असं आपण का म्हणतो? कारण कमी कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपण उत्पादन सुद्धा घेत असतो. एकही शिमला मिरची पिकवणारा घरी शिमला मिरची खात नाही. एकही वांग उत्पादन करणारा शेतकरी घरी वांग खात नाही. आणि मग एवढं सगळं विषय आपल्याला माहिती असताना जर आपण लोकांच्या आरोग्याशी खेळतोय सरळ अवेअरनेस तेवढा आपल्याकडे असला पाहिजे. गेल्या 5-6 वर्षांमध्ये केमिकलचा वरून पण एवढा स्प्रेचं प्रमाण वाढलंय की मला नाही वाटत की चांगलं फूड मार्केटला सहजासहजी भेटत असेल. आपण नुसतं सेंद्रिय म्हणून पण चालणार नाही आणि हे अतिरेकीपणा पण आपल्याला करून चालणार. मध्ये कुठेतरी पाहिजे. शेती करून घरही भागू शकतं, शेती करून तुम्ही स्वप्नही पूर्ण करू शकता. मग का तरी पण वळत नाहीत? म्हणजे तरुण पिढी आहे ते नकारात्मक विचार करता, नको शेतीकडे वळायला. फिजिकल वर्क जिथं येतं तिथं मग शेवटी मग आळस येतो. आता झोकून देणाऱ्या तरुणांची संख्या कमी आहे. जसं मुली द्यायला शेतकऱ्यालाच नको वाटते तसं आपल्या मुलानं शेती करावी हे मुळात आपल्याच घरामध्ये ते म्हणजे निगेटिव्हिटी तिथून सुरुवात आहे. प्रत्येक तोंडात नाही मी ऐकते की शेती परवडतच नाही. अरे काय एवढा खर्च वाढलाय? नैसर्गिकपणे चालणारी शेती तुम्ही रिमोट कंट्रोल सारखे हातात घेणार, ग्रोथ रेग्युलेटर मारणार, प्रमोटर मारणार आणि त्यातूनच खर्च वाढत चाललाय. टोमॅटो 3000 काढले काय आणि 1000 काढले, याला दर असणं गरजेचं. म्हणजे अगदी 700, 600, 700 रुपयाचा दर मिळाला तरी 1000 काढणाऱ्यांचे सुद्धा 6-6, 7 लाख रुपये होतात. आणि ते किती रुपयामध्ये होऊ शकतं? केवळ 50,000 रुपयामध्ये होऊ शकतं. 50,000 टाकून तुम्ही 7 लाख मिळवू शकता. हा रेशो चांगला आहे कारण याच्यात तुमच्या जवळचे फक्त 50च पडले. चुकीच्या कन्सल्टन्सी मधून शेतकऱ्यांना कसं वाचायला पाहिजे जेणेकरून खर्च पण नाही वाढणार आणि उत्पादन पण चांगलं येईल? अगदी विद्रुपीकरण शेतीचं जे झालंय ते फक्त आणि फक्त कन्सल्टन्सीच्या नावाखाली अनेक कन्सल्टंट लोकांनी ते केले. एक तर प्रॉब्लेम क्रिएट होणार अतिरिक्त वापरामुळे आणि सोल्युशन म्हणून पण पुन्हा हेच वापरावं लागणार. ह्याला लॉजिकच नाही. अज्ञानाचा फायदा हा घेतला जाणार आहे. फायदा कोणाचा याच्यामध्ये? फक्त काही कन्सल्टंट लोकांनी, काही कंपनी. स्वतःच्या एरियानुसार कसा पॅटर्न राबवायला पाहिजे आणि त्यातनं पैसे कसं कमवायला पाहिजे. कॅश क्रॉप ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये खूप ऑप्शन आहेत आपल्याला. अगदी 30-30 दिवसामध्ये ककडीसारखं पीक आपल्याला उत्पादन देऊ शकतं. आता त्याला खूप मोठं भविष्य आहे. आपदा 1-2 वर्ष 3 वर्ष तुम्हाला लागतील, अपयश येतील, पण या अपयशावर तुम्ही सहज मात करून जाचाल. आपल्याला चांगला सुवर्ण काळ आहे असा मानणारा, अगदी सकारात्मक विचारानं शेती करणारा मी शेतकरी आहे. आज आपल्या सोबत आहेत महाराष्ट्रातील एक प्रगतशील शेतकरी. मित्रांनो, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ऑलरेडी त्यांचं नाव आहे. प्रत्येक शेतकरी त्यांना ओळखतो. मित्रांनो, कमी खर्चामध्ये शेती कशी करायची, शेतीमध्ये चांगला प्रॉफिट कसा कमवायचा, शेतीमध्ये यश कसं मिळवता येईल, या सगळ्या गोष्टी या एपिसोडमध्ये तुम्हाला कळणार आहेत. आज आपल्या सोबत आहेत बालाजी दत्तात्रय लोहकरे आणि यांच्यासोबत आपण खूप आज गप्पा मारणार आहे मित्रांनो. आणि तुम्ही मिस करू नका, पूर्ण हा एपिसोड बघा. आणि स्वागत आहे तुमचं मातीवर्सच्या या नवीन एपिसोडमध्ये. नमस्कार. 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 मी नेहमी बघतो की तुम्ही म्हणता की तरकारी म्हणजे तरक्की. हो हो. तर खरंच आहे का तरक्की? शेतीबद्दल जर आपण बोलायला लागलो तर शेतीमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये बराच एक वर्ग आहे ज्याच्यामध्ये जमिनीचं तुकडीकरण आपण म्हणतो की अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच प्रमाणावर जमिनीचं जे क्षेत्र आहे ते कमी होत चाललंय. बरोबर. आणि मग अशी परिस्थिती एकीकडे असताना उत्पादनाचा साधन म्हणून आपण शेतीकडे बघतो आणि बऱ्याच ग्रामीण भागातील जे शेतकरी आहेत त्यांचे प्रपंच हे सर्वस्वी शेतीवर अवलंबून असतात. आणि मग जर आपण तरकारी नाही केलं म्हणजे साधारण तरकारीमध्ये आपल्याला खूप मोठ्या संधी राहतात. कमी कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपण उत्पादन सुद्धा घेत असतो. आणि आजची परिस्थिती बघितली तर संधीमंदीच्या ज्या लाटा येत आहेत सातत्यानं त्याच्यामध्ये मोठ्या संधी सुद्धा आपल्याला दिसायला लागल्या. त्याच्यामुळं तरकारी है तो तरक्की है असं आपण का म्हणतो? कारण फळबाग असेल किंवा आपल्याला ऊस असेल तर ही जी पिकं आहेत याच्यामध्ये खूप मोठा वेळ जात असतो. वर्ष 1.5 वर्ष 2 वर्ष आणि त्या जर बहाराला अडचण आली वगैरे तर बऱ्याच वेळ. पण इकडं तसं नाही. इकडं तुम्हाला 2-2 महिन्याला एक संधी येत असते. आणि मग जे क्रिएटिव्ह आहे सातत्यानं काम करू इच्छितात, जे कष्ट जास्तीचं करू इच्छितात त्यांच्यासाठी नक्कीच तरकारीमध्ये तरक्की होताना मी पाहिलंय, मी अनुभवलंय आणि त्याच्यामुळेच आपण ते मांडत असतो की तरकारी है तो तरक्की है. नाही, बरेच शेतकरी म्हणतात की ढोबळी मिरची लावली किंवा मी टोमॅटो लावले तर सपाटच होते, मी आता काही लावत नाही असं हात जोडतात. माणसं म्हणतात मला भाजीपाला तेवढा करायचा नाही, मी ऊस लावतो पण भाजीपाला नको असं म्हणतात. नाही, हे खरं आहे. म्हणजे 2 चित्र आपल्याला 2 गोष्टीचा विचार करावा लागेल. एखाद्या गोष्टीचं ज्यावेळेस आपण प्रोडक्शन घेत असतो त्यावेळेस निश्चितपणानं तुम्हाला माहिती आहे आता तुम्ही ते सगळं बघताय तर आपला देश हा खूप मोठा देश आहे. या देशामध्ये अनेक राज्य असे आहेत की ते एखाद्या विशेष पिकासाठी आता टोमॅटोसाठी बघितलं तर आपण 8-10 राज्य असे आहेत की खूप वेगवेगळ्या पद्धतीनं खूप मोठं उत्पादन घेत असतात. परंतु त्याच्यामध्ये गंमत अशी आहे की त्यांच्या सगळ्यांचे जो हंगाम आहे
ते वेगवेगळे आहेत. आणि मग याचा अभ्यास नसताना जर आपण त्या लागवडी केल्या तर निश्चित आहे म्हणजे दर मिळायचा सुद्धा एक कालावधी असतो आणि मग तो कालावधी सोडून जर आपण त्या गोष्टीचा निर्णय घेतला तर निश्चितपणानं मग त्याच्यामध्ये नुकसान होतं. बरं इथं कसं आहे, इथं तुम्हाला कष्ट अधिकचं करायचं आहे, खर्च अधिकचा करायचा आहे आणि इतकं सारं करून सुद्धा जर मग दर मिळत नसेल तर मग मात्र त्याच्यामुळं ही जी तरकारीबद्दलची एक उदासीनता आहे तर ती त्याच्यातून जन्माला आली की आपल्याला आता सिमला मिरची साहजिक आहे. सिमला मिरचीचं जे प्लांटेशन आहे किंवा आपल्याला माहिती आहे उत्तर भारतामध्ये आग्र्यासारखा जो हब आहे तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस तिथला माल चालू होतो साहजिकच आपण जास्त प्रोडक्शन वाढवून चालणार नाही त्या पिरियडमध्ये. तसं टोमॅटोचं पण आहे. अशा सगळ्या गोष्टी असल्यामुळं आपण ते उत्पादन कधी कधी काय होतं, हंगाम संपतो, थंडीचा सुद्धा हंगाम येतो आणि मग तरी सुद्धा काही शेतकरी त्याला अपदत बसतात आणि मग तिथं माल चालू झालेले असतात, दर पण जास्त मिळत नाही जास्तीचे आणि मग इकडं खर्च खूप होतो, त्याच्यामध्ये ते पोषक वातावरण पण भेटत नाही आणि मग त्याच्या खर्चामुळं इकडं उत्पादन निघलं तरी पैसे होत नाहीत, कधी कधी उत्पादन येत नाही, दर असतो. तर अशा सगळ्या गोष्टी अडचणींची सगळी मालिका आहे. त्याच्यामुळं आपला तुमचा जो हा सगळा जो प्रयोग चाललाय त्याचं कौतुक आहे मला खरं. आणि तुम्ही तर सातत्यानंच ते काम करत आलाय. हे गेलं पाहिजे शेतकरी आणि हे सोशल मीडिया थ्रूच जाऊ शकतं. हे कळलंच पाहिजे आपल्याला. एखाद्या प्रोडक्शन घेत असताना त्याच्या मागं आपल्याला तो कुठं विकायचा आहे, त्याला काय भविष्य, हे सुद्धा आपल्याला आता पडताळता आलं पाहिजे. तरच मग हे जे मी मगाशी म्हणलो ते कधी शक्य आहे की तुम्हाला त्याच्यामधला अवेअरनेस थोडा आला पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट सांगायची राहिली की बालाजी भाऊ जे आहेत ते सोशल मीडियावरती काम करतात आणि लाखो शेतकरी त्यांना फॉलो करतात आणि ते लाखो शेतकरी रेग्युलर फॉलो करतात. फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल आणि एका पोस्टवरती हजारो शेतकरी उभा राहू शकतात एवढी ताकद आहे यांच्यामध्ये, मी पाहिलेली आहे ती. आणि हे खूप मोठं काम तुम्ही गेल्या काही वर्षामध्ये केलेलं आहे आणि असंच तुम्ही करत राहावं, कारण प्रत्येक गावात एक असा शेतकरी इन्फ्लुएन्सर असावा जो शेतीबद्दल व्हिडिओ करते असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच. आणि त्यानं काय होऊ शकतं की शेतकऱ्यांना प्रत्येकाचे वेगवेगळे प्रॅक्टिसेस बघायला मिळू शकतात किंवा वेगवेगळे मार्केटची आयडिया भेटू शकते किंवा प्रत्येकाची वेगळी आयडिया शेती करण्याची असू शकते. हो हो. एक प्रश्न थोडासा असा आहे की शेती करून फक्त घर चालू शकतं का कर्जच काढावं लागेल म्हणजे शेती करण्यासाठी? नाही, आता कसं आहे, शेती करून घरही भागू शकतं, शेती करून तुम्ही स्वप्नही पूर्ण करू शकता, शेती करून तुम्ही अगदी म्हणजे खूप चांगलं जे एखादा IT जॉब करणारा जो आपल्यातला पोरगा जो पुण्यासारख्या शहरामध्ये टॉपची नोकरी करतोय तसं उत्पादन सुद्धा आपण शेतीमधनं काढायला काहीच हरकत नाही. आज खूप चांगला काळ आहे शेतीसाठी. सगळ्या सोयीसुविधा आपल्यापाशी अशा दिमतील आहेत, म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला फक्त त्या मिळू शकतात. हे सुदैव आहे आपल्या पिढीचं. हे पूर्वीच्या पिढीकडे जर आपण बघितलं या संदर्भातलं तर अतिशय कष्टातून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीकडं काम केलेलं आहे. म्हणजे अनेक संकटावर मात करून त्यांनी शेतीबद्दलचं प्रेम जागृत ठेवलंय. परंतु आता आपली कसोटीचा काळ आहे. आपल्याला सगळ्या गोष्टी आहेत, आपल्याकडे सगळी साधनं आहेत, आपल्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल असताना म्हणजे आता बघा, म्हणजे पाऊस अतिवृष्टीचा जो सुरू आहे त्याची कल्पना 8-8, 10-10 दिवस आधी मिळते आज आपल्याला. बरोबर. म्हणजे इतकं बदललंय चित्र की त्याचा फायदाच जर करायचा म्हणलं आपण शेतीसाठी तर खूप पॉझिटिव्ह असं सगळं वातावरण आहे. आणि महाराष्ट्र तर अखंड देशामध्ये महाराष्ट्र एवढं पोटेन्शियल आणि महाराष्ट्र एवढी निसर्गाची साथ कुठल्याही राज्याला मिळाली नाही. त्याच्यामुळं मी तरी म्हणतो की प्रत्येकानं शेतीमध्ये अगदी झोकून देऊन काम करायची ही योग्य वेळ आहे. मग का तरी पण वळत नाहीत? म्हणजे तरुण पिढी आहे ते नकारात्मक विचार करते, नको शेतीकडे वळायला. बरोबर. याला पण काय कारण आहेत अशी. बघा संतोष भाऊ, गंमत कशी आहे, आपल्याला ज्या वेळेस इतरांनी एखादी जबाबदारी सोपवलेली असते ते आपण अगदी कार्यतत्परतेनं करतो, त्यातल्या गोष्टी शिकून घेतो. एखादी जॉब करणारी पोरं सुद्धा बघा एकदम अगदी चलाक पद्धतीनं सगळं काम करत असतात. पण ही पिढी शेतीमध्ये तेवढ्या ऍक्टिव्ह पद्धतीनं काम करत नाही. याला कारणं आहेत. म्हणजे तुम्हाला एकतर फिजिकल वर्क असतं जास्त. बरोबर. फिजिकल वर्क जिथं येतं तिथं मग शेवटी मग आळस येतो आणि मग शेतीमध्ये फिजिकल वर्क केल्याशिवाय तुम्ही हे सगळं जुळवून आणू शकत नाही. तुमच्या हातामध्ये असलेला गन कसा चालवायचा असतो हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत ते आपण पुढच्याला सांगू शकत. तुम्ही आधी ते सगळं ज्ञान आत्मसात केलं पाहिजे आणि मग तुम्ही हे मॅन्युअली करून घेऊ शकता. पण आता होतंय काय, आता झोकून देणाऱ्या तरुणांची संख्या कमी आहे. दुसरी एक गोष्ट याच्यामध्ये अशी आहे, मी तुमच्या कालच्या ह्याचा बघितला पॉडकास्ट, अतिशय सुंदर त्याच्यामध्ये ती चर्चा तुमची झाली होती की म्हणजे बघा आता आपल्याच घरून विरोध आहे शेतीला. प्रत्येकानं शेतकऱ्यांना असं वाटते जसं मुली द्यायला शेतकऱ्यालाच नको वाटते तसं आपल्या मुलानं शेती करावी हे मुळात आपल्याच घरामध्ये ते वाटायला, म्हणजे निगेटिव्हिटी तिथून सुरुवात आहे. बरोबर. आणि मग त्याच्यामुळं ही नाळ जी आहे, ही नाळ जशा पद्धतीनं ताकदीनं जोडली जायला पाहिजे होती ती जोडली गेली नाही.
मुळात शेतीबद्दलचं जर तुम्ही बघितलं पहिल्या पिढीचं आणि आजच्या पिढीचं, तर निष्ठेच्या बाबतीत आपण कुठंच नाही. प्रचंड निष्ठा ठेवलेली आपली पहिली पिढी आहे. आणि त्यामुळं त्यांचा जो शारीरिक त्रास असायचा, त्यातलं अपयश फेल्युअर असायचं, ते त्यांना पचवता आलं. बरोबर. म्हणजे बघा 3 दुष्काळ सलग पडणं एवढी बारकी गोष्ट नाही. आज आपल्याला 2 महिने, महिना 15 दिवसाचा पाऊस लेट झाला तर आपले ते मानसिकता आपली डिस्टर्ब होती की मला ते लावलंय आणि त्याला पाणी मिळत नाही. पण सलग 3 दुष्काळ जरी आले, 2 वर्ष पाऊस कमी पडला, मराठवाड्याची तर आपण परिस्थिती बघत आलो. खूप म्हणजे अतिशय म्हणजे पारंपरिक पिकांना सुद्धा रब्बी कधी आलं नाही नीट, खरेपार पेरता आली नाहीत पाऊस नसल्यामुळं. अनेक वेळा अशा अडचणी आल्या, परंतु या लोकांची जी श्रद्धा आहे, जी निष्ठा आहे, ती कधीच मातीवरची कमी झाली नाही. म्हणजे आपण जे म्हणतो ना, कुठलंही काम करताना त्याच्यामध्ये आपलं त्याच्यावर असलेलं प्रेम हे खूप मोठं गरजेचं आहे. आणि आता काय होतंय, डायरेक्ट सगळं काही जमलं नाही म्हणून जर आपण शेतीकडे आलं तर ते पुन्हा अटॅचमेंट तेवढ्या मोठ्या प्रमाणावर होत नाही. आणि इथं फक्त हाच एक हे आहे आपलं. मग मी जे लिखाण करतो, खरं तर मला एक स्टेटसला एक वाक्य लिहायला कधी येत नव्हतं, परंतु हे मनात चालायचं की बाबा कधी मग आपण आपल्या पिढीशी संवाद कधी साधणार, आपण ह्या गोष्टी कधी सांगणार. इतकं जर सुंदर सगळं आहे, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस मी सुद्धा म्हणजे ज्या वेळेस असं थकून दिवसभराचा त्रास सहन करून घरी यायचो आणि वाटायची उद्या नको जायला शेत, पण उठल्यानंतर पहिलं शेत दिसायचं. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस निगेटिव्ह फेजमध्ये जाता, तुम्ही विश्रांती घेता, परत तुम्हाला तुमची पावलं हे शेतीकडे वळलीच पाहिजेत, तर ते प्रेम तुम्हाला नक्कीच म्हणजे यशात रूपांतर करणं. मी तुम्हाला मगाशी पण संतोष भाऊ सांगितलं की अतिशय चांगला काळ आहे, याच्यामध्ये आपण आपल्या कष्टाचं यशामध्ये रूपांतर 100% लवकर करू शकतो. पण याच्यामध्ये फक्त डाऊनफॉल जे येतात, आता खरं तर आपण क्रिकेटर लोक असतील किंवा आपण बॉलिवूडमधले काय बघितलं आपण की किती सगळ्यांना डाऊनफॉल येतो, अडचणीचा काळ येतो, कधी कधी घेतलेले निर्णय सक्सेस होत नाहीत. अनेक वेळा आता म्हणजे घरात आपण कसं आहे, शेतकऱ्याचं कसं होतंय, आपण एखादा पिकाचा निर्णय घेतो आणि तो फेल गेल्यानंतर त्याचा त्रास आपल्याला असतोच. पण घरातली जी मंडळी आहेत त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. मुळात व्हायला काय पाहिजे की बाबा पोरानं केलंय, अडचण आली आहे, ठीक आहे, पण तसं न होता तुझ्यामुळे झालं म्हणून डिमोटिवेट होण्याचं जे आपण म्हणतो, तशा पद्धतीनं पोरं म्हणजे मग निर्णय नवीन घेऊ. आता काल आमच्याच जवळचा विषय म्हणजे मेच्या आपण एक कार्यक्रम घेतला होता आणि चांगली संधी होती टोमॅटोसाठी. ते गेल्यानंतर त्याचं म्हणणं होतं की टोमॅटो लावायचं. वडिलांनी घरात भांडणं केली आणि सांगितलं तू व्याजानं आणलं तर तुला ते व्याजानं तुलाच फेडावं लागतील, आम्ही कुणीही तुला सपोर्ट करणार नाही, टोमॅटो आपल्या शेतात लावायचंच नाही. म्हणजे इथं काय झालं, 2 पिढ्यामधला मोठा संघर्ष आहे. एखादा निर्णय चुकला तर त्याला मोटिवेट करणं गरजेचं असताना आपल्यात ते होत नाही. आणि मग हे यश शेतीमध्ये, शेती हे क्षेत्र एवढं कठीण आहे, तुम्ही पहिल्या ट्रायमध्ये किंवा पहिल्या प्रयत्नात तुम्ही मोठं यश नाही मिळवू शकत. कारण जो अनुभव येत जातो, म्हणजे तुमची पिकं ज्यावेळेस तुमच्या डोळ्यासमोर वाढतात, त्याच्या अडचणी येतात, त्यावेळेस तुम्हाला ते तुमचं जे निरीक्षण असतं तुम्ही म्हणजे इथं तसंच आहे. जसं ते आपण बघतो बघा, ते वैमानिकांचं तसं असतं. म्हणजे तुम्ही वैमानिक आहात तर तुमचा जो हवेतला तास आहेत ते काउंट केले जातात. म्हणजे तुम्हाला सॅलरीला वगैरे तर ते काउंट केले जातात की तुम्ही आकाशात म्हणजे त्या वरती आहात. तसं आपण आपल्या प्लॉटवर किती वेळ आहे, ह्या सगळ्या सूक्ष्म गोष्टी आपण समजून घेऊ शकतो. पण आपला सर्वात जास्त वेळ आपण त्या पिकाच्या सान्निध्यात सुद्धा घालवणं गरजेचं आहे. पिकं आपल्याला शिकवतात, आपल्याला सगळ्या कारण हे कन्व्हर्सेशन जे आहे हे चालू असतं. पिकांना येणाऱ्या अडचणी लवकर लक्षात येणं, त्याच्यावर उपाययोजना करणं हे गरजेचंच असतं. पण बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये पण आपण कमी पडतो किंवा मग आपलं थोडंसं आमच्या ग्रामीण भागात असं आहे की म्हणजे तुम्ही पण ग्रामीणच भागात आहे. आपल्या ग्रामीण भागात कसं आहे की महिला वर्ग नेऊन सोडायचा, त्यांच्यावर जास्त जबाबदारी टाकायची आणि आपण मग थोडंसं दुर्लक्ष करायचं, असं होतं. परंतु जर आपण आता इथल्यासारखी जबाबदारी म्हणजे आपण शहरी भागातलं जर बघितलं तर तिथली जबाबदारी घेण्याची जर पद्धत पोरांची बघितली तर आपल्यातून असं काम कष्ट करतात पोरं. तसं कष्ट जर शेतीमध्ये केलं तर या गोष्टी ज्या आज आपण चर्चा करतोय, अपयशी येणं असेल किंवा डिमोटिवेट होणार असेल, तर या गोष्टीचा विषय पण येणार नाही आणि चांगलं भविष्य शेतीला. तसं काय नाराज कोणी व्हायचं काही कारण नाही. सगळा महाराष्ट्र तुमच्याकडे यशस्वी शेतकरी म्हणून बघतोय. तुम्ही खरबूजमध्ये चांगले पैसे कमवले, टोमॅटोमध्ये आता हा 2025चा सीझन 1 नंबर गेला. मी पण खूप पोस्ट बघितला, तुम्ही डायरेक्ट लिहिलेली पट्टी टाकायचा, आज गेले 100 कॅरेट, 1 लाख, 2 लाख, 3 लाख. तर हे बघून माणसांना आकडे फार कळतात. पण त्याच्या पाठीमागचं जे तुम्ही काम केलेलं आहे, जे संघर्ष आहे, जी मेहनत आहे, ते सुरुवातीपासून सांगा की तुम्ही शेतीत कसं आला, किती वर्ष तुम्ही काम केली. माणसांना ते उत्सुकता आहे, मला स्वतः उत्सुकता आहे की तुम्ही
कसा राहिला तुमचं भूतकाळ आणि प्रेझेंट आणि भविष्यात काय प्लॅन आहे सगळं सांगा डिटेलमध्ये. संतोष भाऊ, तुम्ही माझ्या सिमला मिरचीच्या प्लॉटवर आला होता. बरोबर. साधारण 3-1 वर्षाचा तो काळ आहे. 3 हम्म. वर्षापूर्वी परिस्थिती अशी होती, डाळिंबानं बरंच चांगलं केलं म्हणून आपण काय केलं होतं, हम्म. थोडंसं कापड व्यवसाय चालू केला. खरं तर ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या प्रमाणावरती रिस्क घेऊन आपण उद्योग उभा करणं हम्म. हे तसं थोडंसं धाडसी होतं, परंतु डाळिंबाचे चांगले पैसे होत होते, डाळिंब चांगलं पीक हाताखाली बसलं होतं. मग शिक्षण वगैरे आधी तुम्ही कुठे घेतलं? हो, आमचं मंगळवेढा इथं दामाजी कॉलेजला आपलं शिक्षण पूर्ण झालं. हम्म. आणि शिक्षण पूर्ण झाल्या खरं तर आपण जमिनीमध्ये म्हणजे शेतीमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. खरं तर डायरेक्ट शेतीतनं तुम्ही शिक्षण घेतलं, डायरेक्ट शेतीतच नाही, उतरण्यात शेतीत नाही, सगळ्यात जास्त म्हणजे वेळ जर कुठे जास्त गेला असेल तर तो सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये बरं. गेला. बऱ्याच वेळा असं वाटायचं की राजकारण, समाजकारण आपण केलं पाहिजे. असा पण एक वेळ प्रसंग होता की त्याच्यामध्ये बराचसा वेळ दिला, बऱ्याचशा गोष्टी बघितल्या, परंतु तुम्ही आज बघताय आपण ते म्हणजे तिथं थोडंसं काम करायला काय संधी जास्त आहे असं मला तरी वाटत नाही. त्याच्यामुळं मग आपण थोडंसं चांगल्या पद्धतीनं शेती करावी म्हणून फळबागाकडं आपण वळलो. डाळिंबाचं पीक आपण चांगल्या पद्धतीनं डेव्हलप केलं आणि खूप चांगलं म्हणजे आपण 35 टनापर्यंत अवरेज, म्हणजे जे की सहज शक्य नाही, तर तशा पद्धतीचं अवरेज सुद्धा आपण तिथं काढलं. डाळिंबाचे पैसे झाले. 2-3 वर्ष गेल्यानंतर असं वाटायला लागलं की आपण थोडंसं व्यवसायामध्ये पण उतरलं पाहिजे. आणि मग त्याच्यातून तो कापडाचं शोरूम तयार करणं, रेडीमेडचं शोरूम तयार करणं, हे सगळी कन्सेप्ट पुढे आली. बाजारपेठेचं गाव असल्यामुळे थोडंसं आपण धाडस केलं. बेगमपूर. पण ते बेगमपूर पण पेठेचं गाव आहे आमचं, पण थोडंसं आसपासच्या बऱ्याच गावाची आवक जावक असणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे बाकीच्या 15-20 गावची बाजारपेठ म्हणजे आमचं बेगमपूर, घोडेश्वर. तर अशी परिस्थिती होती की तिथं आपली जागा नव्हती तरी पण आपण ते भाडेपट्ट्यावर घेतलं. परत नंतर आपण त्याला चांगल्या पद्धतीचं फर्निचर वगैरे केलं. सगळे जेवढे पैसे होते तेवढे या ह्याच्यासाठीच गेले आपले. पण दिल्ली कलकत्ता विमानानं ज्यावेळेस आपण खरेदीसाठी गेलो, 5-25 लाखाची लोन आपण त्यावेळेस काढून वगैरे ह्या सगळ्या गोष्टी केल्या. पण हे करत असताना थोडंसं लक्षात एक आलं की शेतीमध्ये तुम्हाला असं उधारीचं भीती किंवा असं, पण इकडं काय झालं, थोडंसं ग्रामीण भागात धंदे चालवण्यासाठी उधार बऱ्याच द्यावं लागतं. आणि आज अडचणीचे शेतकरी पण अडचणीत असतात, व्यवहार फिरतात म्हणून आपण. पण ते कोरोनाचा एक प्रसंग असा होता की त्याच्यामध्ये ना आपल्याला कस्टमर हे करता आलं ना, तिथं आपल्याला त्या उधाऱ्या आल्या ना, ते हप्ते गेले. आणि मग कर्जाचा डोंगर असा झाला की त्याच्यामध्ये एक दिवस असा होता की त्याच्यामध्ये बँकेनं कोर्टात आपल्या विरोधात हे घातलं, कोर्टाचा निकाल पण झाला. तोपर्यंत इकडं तर पूर्ण 2 वर्ष अशी होती की त्याच्यामध्ये कामगाराच्या पगारी देणं, भाडं देणं, आणि मग हे हप्ते तर एक पण गेला नाही. आणि मग अक्षरशः सगळे हप्ते तटले, कर्ज वाढलं आणि ते दुकान मी बंद केलं. परिस्थिती अशी होती संतोष भाऊ, मी ज्या दुकानदाराला माझा सगळा माल दिला त्याचं पण 2-3 महिन्यानं पैसे देतो म्हणून त्याचं पण दुकान बंद पडलं. आणि मग माल पण गेला. हे सगळं इतकं नुकसान झालं. उधाऱ्या बुडाल्या, 7-1 लाख रुपयाची उधारी बुडाली. वह्या माया तशाच अजून ते मी सांभाळून ठेवलं. परिस्थिती अशी म्हणजे हे मी का डाऊनफॉल पण काय येतो म्हणजे यश मिळत असताना एखादा निर्णय आपण ह्याच्या पोटी घेतो, परंतु त्याचे दीर्घकालीन परिणाम मला भोगावे लागले. शेतीमध्ये चांगलं चाललं होतं, चुकीचा निर्णय झाला, उद्योगधंद्यामध्ये पडलो, सगळं झालं. परंतु त्यानंतरची जी परिस्थिती संतोष भाऊ माझ्यावर आली ती अतिशय खराब होती. मला अशी एक दिवाळी आठवते की त्या दिवाळीला मला 5,000 कोणी मागून पण दिले नव्हते. आणि मग एकीकडं पोरं फेल चालली म्हणून घरच्यांचं हे होतं, इकडं समाजामध्ये आपण सगळं मिळवलेलं घालून बसलोय म्हणून समाजाचा बघण्याचा नकारात्मक दृष्टिकोन, कोण भांडवल द्यायला तयार नाही, कोण म्हणजे बऱ्यापैकी समाजानं आपल्याला थोडंसं निग्लेक्ट करायला चालू केलं. अशा पद्धतीचं सगळं परिस्थिती अशी होती की जमीन वाचवणं तर गरजेचं होतं, पण आपल्या शेतीची किंमत आणि देण्याचा आकडा जर बघितला तर देण्याचा आकडा जास्त होता. मग जमीन विकून सुद्धा देणं फिटत नाही म्हणल्यानंतर मात्र थोडंसं तो खूप मानसिक तसा तणावातला सगळा काळ होता. तुम्ही ज्या प्लॉटला भेट दिली ती संतोष भाऊ, त्या प्लॉटचे बेड मी घरच्याला सोबत घेऊन दोघांनी खोऱ्यानं माती लावून लेकरांनी मल्चिंग ओढून एक प्लॉट तयार केला होता. आपल्या स्वतःच्या 4.5 एकर जमिनीतली 1 एकर जमीन सुद्धा वहिवाटणं हे मला शक्य नव्हतं त्यावेळेस. आणि मग कर्जाचा तर डोंगर, म्हणजे आज जे आपण शेतकऱ्यांचं हे जे बघतो आत्महत्याचं सत्र वगैरे, तर अगदी त्या फेजला मी जाऊन आलो. एक दिवस मला आठवतोय, शिमला मिरचीचा प्लॉट तो फवारायला चालू होता, तुम्ही आलेला, आणि ऑक्टोबरचा महिना, पाऊस खूप पडलेला आणि ते नळी ओढत नव्हती. त्याच्यामध्ये ते चिखलानं पूर्ण भरलेले असल्यामुळं आमच्या घरची आणि दोन्ही मुलं पायी पडत होते. पण काय व्हायचं, इकडं ज्यावेळेस मी ते वळायचो त्यावेळेस ती नळी न वडल्यामुळं काय व्हायचं, त्याचं ते औषध वाया जाते म्हणून
म्हणजे आमची पहिलीला सही आणि त्या सही पहिलीला म्हणजे 6-7 वर्षाची 8 वर्षाच्या लेकरांना मी खवळायचो. झालं असं की जास्त खवळल्यामुळं आमची ती सही आली रडत रडत आणि झाडापाशी उभारली, मला कामच करायचं नाही. आणि तो एक प्रसंग असा होता की मला लक्षात येत नव्हतं की मी त्यांना खवळतोय, मी त्यांना हे करतोय. पण खूप वाईट वाटलं की बाबा आज आपल्यावर ही वेळ आहे, आज आपल्याला एवढी बारकी लेकरं, म्हणजे आजपर्यंतचा काळ बघितला तर खूप चांगला होता. आणि तिथं अशी परिस्थिती होती की आपल्या अशी माणूस नाही म्हणून आपण आपल्या लहान लहान मुलांना सुद्धा अशा पद्धतीनं सगळं शेतीमध्ये हे करतो. खरं तर ते सैनिक आहे माझं. आजचे दिवस आपण बघतोय ते हे सगळ्यामुळं. आज त्यातनं आपण थोडंसं शिमला मिरची आणि टोमॅटोमध्ये काम केलं. एक प्लॉट करत करत आपण दुसरा हाताखाली घेतला आणि आपल्या स्वतःच्या शेतामध्ये आपण चांगलं काम केलं. त्यातून निदान व्याज आणि थोडं थोडं व्याज जायचं आणि पोट भागायचं एवढं होत होतं. 2 वर्ष तर अशीच काढली. याच्यामध्ये थोडंसं व्याज जायचं हे व्हायचं. पण ज्यावेळेस बँकेची नोटीस आली आपल्याला, म्हणजे त्यांनी कोर्टात घातलं, कोर्टातून निकाल आला. निकाल आल्यानंतर मात्र त्यांचे पैसे भरायच्या वेळेस आपल्याला टोमॅटो पिकानं एकच प्लॉट होता, 1 एकर. पण त्याचे चांगला दर मिळत होता. त्याच्यामुळं त्याचे चांगले पैसे यायला लागले आणि मग त्या पैशातून आपण त्या बँकेचं निदान निलाव थांबावा एवढे पैसे त्यांना आपण थोडेफार भरले. त्याच्यातून निलावाची प्रक्रिया थांबली आणि मग तिथून प्रवास थोडा चालू झाला. याच्यामुळे मध्ये राबण्याशिवाय पर्याय नव्हता, कष्ट करण्याशिवाय पर्याय नव्हता. सोबतीला फक्त घरची माणसं, बाकी माणसं लावून करून घेणं त्या काळामध्ये शक्य नव्हतं. याच्यामध्ये घरच्यांना खूप त्रास झाला, घरच्यांना खूप मेहनत करावी लागली माझ्यासोबत. त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे 150 कॅरेटला कधी गडी लावला नाही आणि स्वतः काढणं, बाहेर काढायचं, ते निवडायचं आणि ते गाडीत भरून पाठवायचं सुद्धा. या सगळ्या कामाला फक्त आम्ही दोघं असायचो. आणि खूप म्हणजे मी अनेक वेळा असं प्रसंग बघितले, म्हणजे हे सगळी झोपायची आणि मी असा 2 वाजता 3 वाजता सुद्धा मी असं त्यांच्याकडे बघत बसायचो. मला कधीच वाटत नव्हतं की आपलं हे देणं पाणी कधी फेटल आणि आपण कधीतरी चांगले दिवस आपले येतील. असं कधी स्वप्नात पण वाटायचं बंद झालं होतं. कारण शेतीबद्दलची तेवढी सगळी निगेटिव्ह ती परिस्थिती होती. कोरोनाचा काळ आणि त्यानंतरचे दिवस शेतीसाठी अतिशय, म्हणजे माझ्यासहित असे असंख्य शेतकरी असतील ज्यांच्या आजही तो प्रसंग आठवला तर म्हणजे अंगावर काटा येत असेल. किती नुकसान, तेवढं नुकसान कधीच आपण शेतकऱ्यांनी बघितलं. सगळी मालं रानामध्ये ती पडून सडून जाणं यासारखे दिवस होते आणि त्याच्यामध्ये आशा ठेवून हे सगळा प्रवास करणं एवढं सोपं नव्हतं. पण अनेक अशा सगळ्या प्रसंगाला तोंड दिलं. सुरुवात काय झालं, लक्षात यायला लागलं की आपण आता आपली शेती निस्ती करून आपलं देणं पिटणार नाही. कारण त्याच्यावर काय भागायला लागलं, फक्त व्याज भागायला लागलं आणि त्याच्यानंतर आपल्याला खर्चाला 2 पैसे यायला लागले. पण पुढं काय, मग हे सगळं फेडायचं कसं? याच्यातून जर वर्षी कॅल्क्युलेशन केलं की 2 लाखांना देणं वाढलेलं असायचं. मग 2 आणि 3 प्लॉटवर नाही थांबून चालणार म्हणून आपण काय केलं, परत रेंटवर म्हणजे भाडे तत्वावर जमिनी सुरू केल्या करायला. शेजारी असणारी 1-2 एकराची केली पहिल्यांदा. त्याच्यातून खरबूज पिकांना आम्हाला खूप चांगली साथ दिली. त्यामुळे खरबूजचा पॅटर्न आम्हाला एवढा, कारण इथं मला पर्यायच नव्हता, बारक्या पिकाशिवाय पर्याय आपल्याला नव्हता. कारण 60 दिवसामध्ये भले ना येऊ द्या पैसे, दुःख नाही, परंतु ते 60 दिवसात काहीतरी निकाल लागते. पैसे तर होत आहेत नाही तर, आणि शक्यतो तरकारी पिकामध्ये 5-10 रुपयाने गेलं तरी आपला खर्च निघतोच. म्हणजे असं नाही की पूर्ण विकतच नाही, असं एकदम कमी असं होत नाही कधी. मग 5 रुपयानं 4 रुपयाने गेलं तरी पण आपले पैसे हातात येतात आपले. त्याच्यामुळं मग कष्ट वाया जाईल फार तर, पण भांडवल आपल्या हातात येत असतं. त्याच्यामुळं ते धाडस वाढत गेलं. लोकांच्या जमिनी करता परत बरंच आपण काम वाढवलं. म्हणजे अगदी 10-10 एकर आपण आता करायला लागलो, सगळं केलं. पण हे करताना मात्र एक लक्षात येत होतं की आपल्याला नुसतं उत्पादन करून नाही चालणार. मग अभ्यास सुरू झाला, त्याची गरज तयार झाली. त्याच्यातून अगदी फवारण्यामध्ये कुठली मॉलिक्युल कशी काम करतात, कुठल्या ह्याला किती वापरलं गेलं पाहिजे, याच्यापेक्षा हे तर इतकंच डीपमध्ये समजलं. पण संतोष भाऊ, एक गोष्ट आहे, हे पिकातले बदल एवढे वेचायला यायला लागले, असे लक्षात यायला लागले रोजच. कारण रात्री जाताना कसं होतं, सकाळी आल्यानंतर कसं, परत पण ते सातत्य, कारण बसावं कुठं जाऊन अशी परिस्थिती नव्हती. आणि मग पूर्ण वेळ पिकांच्या सानिध्यात काढल्यामुळं अशा अनेक गोष्टींचा आविष्कार झाला की त्या गोष्टी मला कधीच समजल्या नसत्या. एक प्रकारची तपश्चर्या झाल्यासारखी झाली. आणि मग लक्षात आलं की हे कुठंतरी जे आज मार्केटमध्ये जे नॉलेज आहे त्याच्यापेक्षा खूप वेगळ्या पद्धतीनं शेतीकडे बघावं लागतंय. आणि मग बऱ्याच गोष्टी अशा करत आम्ही सगळ्या गोष्टी, आता आम्हाला शेतीसाठी बरंच काही कमी लागतं. म्हणजे जे आज सगळ्या पद्धती बघितल्या मी, तर मला हसायला येतं की अशी शेती अशीच नसतीच कधी, पण तशी मांडली जाते. आणि मग माझं म्हणणं असतं की आपल्याला शेतीला जपायचं असेल, आपल्या स्वतःला जपायचं असेल, समाजाला हे करायचं असेल, तर आपल्याला मग आता हे आमचा प्रवास सुरू झाला. आम्ही आता परवा एक क्षेत्र मी 8 एकराचं भाडे तत्वावर घेतलं, 4था हिस्सा दिला त्यांना. पण ते तशा सोयीसुविधा होत्या त्या शेतामध्ये त्यांनी, त्यामुळे ते 4थ्या हिस्सानं आपण घेतलं. हे करत असताना दिल्ली दौरा केला, दक्षिण भारतामधला दौरा केला.
म्हणजे आपल्याला थोडं काय डेटा आपल्याकडे पाहिजे होता, तर तो आपण घेतला. आणि म्हणजे जे आत्ता मी 8 एकर घेतलं, 4 महिन्यापूर्वी ते शेत मी बघितलं पण नव्हतं. पण त्या शेतामध्ये आज आपण 30 लाखाचं उत्पादन घेतलं आणि आपला खर्च आहे फक्त 3.5 लाख रुपये हार्वेस्टिंग सोडून, आणि हार्वेस्टिंगला 2 लाख रुपये गेले आपले. 5 लाख सोडले तर 25 लाखाचा नफा. मग त्यामध्ये 4 हिस्सा त्यांचा आपण देऊ. 7-8 एकर लावलं होतं टोमॅटो? नाही 4 एकर. 4 एकर लावलं. 4 एकरात फक्त 3-3.5 लाख रुपये खर्च. 3.5 लाख रुपये, 5 लाख रुपये. म्हणजे ते आम्हाला थोडंसं ट्रॅक्टरनं बाहेर नेऊन पूर्ण 4,500 कॅरेट निघाली, ती पूर्ण आपल्याला बाहेर नेऊन द्यावी लागली. त्याच्यामुळं आपला एक 60-70 हजाराचा खर्च एक्स्ट्रा गेला थोडासा. परंतु तिथं अडचणी होत्या, पण तरी एवढ्या अडचणीवर एवढे शेतकरी आले भेटले, पण त्यांनी ती रस्ता सगळ्यांनी बघितला की अक्षरशः गुडघ्या एवढ्या ह्याच्यामध्ये ट्रॅक्टरनं आपण सगळी मालं वगैरे काढली, खूप सारं कष्ट केलं, पण अगदी कमी दिवसामध्ये खूप चांगलं पैसे आपण शेतीमधून मिळवले. आता हे करत असताना आपण एवढं पॉझिटिव्हली सगळ्या गोष्टी घेतोय की म्हणजे उतारा लागतो किंवा बाकी सगळ्या गोष्टीच नाहीत, हे नाही ते नाही. आपल्याला कधी पेप्सी ड्रिपच्या वरची पेप्सी कधी आपल्याला ड्रिपच मिळाली नाही, कधी फिल्टर मिळाला नाही, कधी कुठला ट्रॅक्टर आपण घेतला नाही. सगळ्या गोष्टी ह्याच्यावर घेऊन आपण हे सगळं आतापर्यंत थोडंसं जमवलं. आणि योगायोगानं सोशल मीडियाच्या या जगामध्ये काय झालं, अडचणीचा काळ होता, व्यक्त कुठं व्हायचं, कुठंतरी या भावना अशा मांडणं गरजेचं होतं. मग भले ते आपलं दुःख आहे, पण ते कुठंतरी त्या पटलावर यावं, कुठं तर समाज व्यवस्थेसमोर यावं म्हणून खरं तर मी व्यक्त होत गेलो. बऱ्याच वर्षापासून लोक ती बघत होती. योगायोगानं हे सगळं यशात रूपांतरित झालं. आणि मग आज जे शेतकरी आहेत आमचे, ते बघतायत की बाबा हा माणूस ज्याला म्हणजे अगदी अडचणीत आज मी स्वतः बघत होतो. हो, सगळं तुम्ही फोटो सुद्धा टाकलेत मुलांच्या सोबत की ते शेतात काम करतात, मागं पाय पडतायत त्याच्यासोबत, आणि व्हिडिओ सुद्धा टाकलेले मी बघितले तुम्ही. हो. आणि मग त्याच्यातून हे पिकांशी भावनिक नातं तयार होणं, पिकांच्या जवळ जास्त कनेक्टिव्हिटी होणं, ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. याच्यातून चांगल्या प्रॅक्टिसेस आम्हाला मिळाल्या. त्या मिळालेल्या प्रॅक्टिसेस शेतीमातीच्या साठी गरजेच्या आहेत, आजच्या सगळ्या समाजासाठी गरजेच्या आहेत. म्हणून माइंडसेट जो आता टोकाचा आहे, तो माइंडसेट बदलण्यासाठी परत आम्ही काम चालू केलं. आणि मग आता थोडं आम्ही ते मांडतोय की बाबा हे, मग आता ते तुमच्या त्या प्रश्नात 100% तुम्हाला ते जाणून घ्यायचं असेल. आम्ही बऱ्याच त्या सगळ्या गोष्टी आहेत की त्याचे सोल्युशन आम्ही काढलेत. बिगर औषधाचीच बऱ्याच गोष्टीवर बिगर औषधाचंच आम्ही म्हणजे त्याला औषधं लागत नाहीत आम्हाला. डिटेलमध्ये पण कर्ज फिटलं का सगळं म्हणजे आज अशी परिस्थिती आहे की सगळं कर्ज वगैरे फिटलं चांगल्या पद्धतीनं. आणि बऱ्यापैकी आता म्हणजे 20 एकराला भांडवल सुद्धा आपल्याकडं आता आपण लोकांची करतोय. या 20 एकरासाठी लागणारं भांडवल सुद्धा म्हणजे पैसे आले. एकही गोष्ट मी मला आपल्याला ज्या शेतीनं पुढं आणलंय त्या शेतीमध्ये काम करायला मिळावं, चांगलं अजून काय करता येईल त्याच्यासाठी आपण भांडवल सुद्धा अगदी कुठेही खर्च न करता ते शेतीसाठी आपण ठेवलंय. कारण ते दिवस आपण बघितलेत. आजकाल शेतीचा खर्च खूप वाढलाय, आणि हा खर्च वाढल्यामुळं जे कोणी नवीन येते किंवा जे कोणी जुनं आहे, प्रत्येक तोंडात नाही मी ऐकतोय की शेती परवडतच नाही. तरी काय एवढा खर्च वाढलाय? संतोष भाऊ बघा, आता आपण थोडंसं आजची परिस्थिती शेतीची जी आहे, आज जे आपण खर्च करतोय किंवा आज आपण जे टार्गेट ओरिएंटेड काम करतोय, थोडक्यात आज आपलं कसं आहे, लावायच्या आधी आपल्याला अवरेज पहिलं आपण डोक्यामध्ये धरलंय की 30 टन मला कलिंगड निघलं पाहिजे, 20 टन मला खरबूज निघलं पाहिजे, 100 टन शिमला मिरची निघाली पाहिजे. अशी बरीच टार्गेट ओरिएंटेड कामं आता आपण बघतोय. पण मुळात शेतीचा जो कन्सेप्ट आहे, जो शेतीची जी हे आहे, संकल्पना आहे, ती अगदी याच्या विरोधातली. पूर्वी बघा तुम्ही, म्हणजे तुमच्या आसपास आमच्या आसपास आपली एक जुनी पिढी असायची. म्हणजे ज्वारीचा सीझन असला, सुगीचे दिवस असले आणि खळं चालू असलं, सहज जरी गप्पा निघाल्या तरी ते असं एकमेकाला म्हणायचे की बाबा ॲव्हरेज कसं आहे, स्वाड कसा आहे किंवा उतारा कसा आहे, हा शब्द असायचा. म्हणजे आता समजा तुमच्यात खळं चालू आहे, तुमच्यात सुगी चालू आहे आणि तुमच्यात जर आज 2 पोती तुम्हाला ॲव्हरेज कमी पडलं, याचा अर्थ असा असायचा की अख्ख्या गावाला यावर्षी कमीच होणार आहे 2-2 पोती. आणि जर तुम्हाला 2 पोती जास्त झाली तर असा अर्थ असायचा की सगळ्या गावाला 2-2 पोती जास्त होणार आहे. याच्या मागचं कारण काय होतं, त्या वर्षी लाभलेली निसर्गाची साथ, त्याच्यामुळं तुमचं उत्पादन वाढलंय. किंवा म्हणजे दाणे भरायच्या पिरियडमध्ये आबाळ फिरणं, त्याच्यामुळे दाणे भरतात चांगल्या पद्धतीनं, हे एक शास्त्र आहे. आणि मग उत्पादन वाढीला निसर्ग काम करतो, उत्पादन घट निसर्गामुळे होते, हे आपल्या पहिल्या पिढीला अगदी चांगल्या पद्धतीनं माहिती होतं. आज काय झालंय, आज आपण पैसे मी टाकायला तयार आहे पण मला उत्पादन तेवढंच पाहिजे, हा एक अट्टास आहे आपला. ही कन्सेप्ट आता इतक्या क्रूर पद्धतीनं सुरू आहे, म्हणजे याच्यामध्ये एवढं की त्याच्यामध्ये मातीचं आतोनात शोषण, हा सगळा ताण मातीवर येतोय. आज हे सगळं उत्पादन आपण मातीमधनं काढणार आहे.
आणि ह्या मातीतनं एवढंच निघालं पाहिजे, याच्यासाठी त्या मातीला विश्रांती मिळाली आहे का, त्या मातीची मेहनत प्रॉपर झाली आहे का, याचा विचार कुणीही करायला तयार नाही. त्या मातीतला जिवंतपणा संपला, जो तुमचं जीवाणू कल्चर आहे त्याच्यातलं सगळं ते संपलं, आणि सगळं संपून सुद्धा मला माल तेवढाच निघाला पाहिजे. हा जो अट्टास आहे ना, याच्यातून खूप एक विस्फोटक अशी सगळी परिस्थिती आली. यातून शेतकऱ्याच्या हाती काहीच लागायला तयार नाही. मुळात या सगळ्या उत्पादित मालाला दर मिळेल याची कुठलीही खात्री नाही. तरी सुद्धा उत्पादन वाढीची शर्यत जे आपण आता खेळायला लागलोय, जे करायला लागलोय, त्याच्यामुळं जे आहे बघा, साधा विषय, आपल्या पहिल्या पिढीला अगदी छटन बनेल जे आहे तो सुद्धा फाटका घातलेले लोक आहेत. मग शेतीला लाखोची खर्च केला असेल का या लोकांनी? काही नाही. या लोकांनी फक्त बियाणं आणि कष्ट याच्या जीवावर शेती केली, आणि ती अगदी चांगली केली. म्हणजे तेवढं धान्य आजही आपल्या घरामध्ये जितकं नाही तितकं त्यांच्याकडं कायम सतत शिल्लक 2-2 वर्षाचं असायचं. म्हणजे ही सगळी शेती करत असताना कधी कर्ज काढून किंवा कधी असं हाय नाही तेवढं सगळं पैसे शेतीत टाकून एवढी रिस्क पाठीमागच्या कुठल्याही पिढीनं आपल्या घेतलेली नाही. शेतीचा कन्सेप्टच असा आहे की एखाद्या वर्षी कमी, एखाद्या वर्षी जास्त, पण टिकून राहता आलं पाहिजे. इथं काय झालं, नवीन पोरं उतरली, उत्पादनाच्या ह्या सगळ्या मार्केटमध्ये मला काहीतरी विकायचं आहे. आता बघा, म्हणजे आता कधी कधी हसू येतं, म्हणजे कधी कधी कसं हसू येतं की एखादी जाहिरात असते, आता एखादा कीटकनाशक आहे, त्याची काय जाहिरात असते की तुम्ही याचा वापर करा आणि भरघोस उत्पादन वाढवा. आता खरं तर फक्त कीटक मारणं हा त्याचा उद्देश आहे. म्हणजे त्यानं कीटक मारायचे आहेत, पण त्यांनी काय सांगायचं, कीटक मारा म्हणण्याच्या ऐवजी त्यांनी काय सांगायचं की आमचं हे औषध फवारा आणि भरघोस उत्पादन वाढवा. काही संबंध काही नाही. हे सगळं मल्चिंगवाले म्हणतात, तुम्ही मल्चिंग वापरलं की ॲव्हरेज वाढतं. ह्यांनी पीक जास्त दिवस चालतं, ॲव्हरेज वाढतं. प्रत्येकाने एकच गोष्ट सांगायला चालू केली आहे की तुमचं ॲव्हरेज, आमचं हे वापरलं की तुमचं ॲव्हरेज वाढतं. टेक्निक कशासाठी आल्यात? या टेक्निक का आल्या? मल्चिंगचे अनेक दुसरे फायदे आहेत, ड्रिपचे अजून दुसरे अनेक फायदे आहेत. हे सगळं सोडून आता सरसकट आपण एकच वाक्य बोलतोय की बाबा उत्पादन हे करायचं. मग हे PGRचे स्प्रे आले, लिक्विड खतं आली. बरं, लिक्विड खतं आज आपला माझ्या समोरचा, म्हणजे तुमच्या माझ्या समोर ड्रिप आलं. ड्रिप आल्यानंतर आपण बुरशीनाशकं, कीटकनाशकं जमिनीमध्ये सोडायला लागलो. ड्रिप चालूच आहे धुळा. आता आम्ही जे प्रयोग आहेत आमचे, तर हजारो शेतकरी आज फॉलो करतायत. एकही म्हणजे 4 वर्षामध्ये मी एकही कीटकनाशक आणि बुरशीनाशक जमिनीत सोडलं नाही, एकही ॲसिड जमिनीत सोडलं नाही. आणि यावर्षी तर तुम्ही नुसतं जरी म्हणलं पोस्ट एखादी टाका, तर सांगणाऱ्याची संख्या अख्ख्या महाराष्ट्रातनं हजारो शेतकरी आहेत की ज्यांनी सोडलंच नाही, काही अडचण नाही. म्हणजे जीवाणू कल्चर जे काम करत होतं आपलं, म्हणजे तुम्ही परवाच्या एका ह्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा ते मेटारायझम, बिवेरिया हे सगळं मांडलंय परवा, VBM. बघा, हीच आपण फक्त काय करतोय, आपण जैविक आपल्या शेतामध्ये असणारी मारतोय आणि फक्त रासायनिक सोडतोय. याच्याशिवाय तर दुसरी क्रिया काय करत नाही आपण. आणि मग जे निसर्गता तिथं आहे त्याला मारायचं आणि हे सगळं बाहेरचं हे घेऊन जमिनीत प्रदूषण करायचं. याच्यामुळं एकतर मातीतला, मी मगाशी सांगितलं तसं जिवंत खराबच, मातीची पूर्ण हेल्थ खराब झाली आणि अन्न दूषित झालं. याच्यामुळं दुसरे आता प्रॉब्लेम जे येणार आहेत ना, ते आपण बघितले, हे 10 वर्षात झाले. आणि ह्या 10 वर्षामध्ये अन्न किती दूषित झाले याचे आपल्या शरीरावरचे होणारे परिणाम येणाऱ्या 10 वर्षामध्ये अतिशय विद्रूप रूप आपल्याला समोर घेऊन येणार आहेत. त्यावेळेस मात्र चांगल्या शेतीची, कमी खर्चातला म्हणण्याचा उद्देश संतोष भाऊ आहे की उत्पादन 2 टन कमी निघू द्या, पण ते खाण्यायोग्य असलं पाहिजे पहिली गोष्ट. आणि आपण पैसे टाकताना, आता आम्ही टोमॅटोला 50 सुद्धा, आमचे शेतकरी 50,000 सुद्धा टाकत नाहीत. म्हणजे आम्हाला 200 कॅरेट कमी निघतील. टोमॅटोचं गणित कधीही दराशी अवलंबून नाही. ही लोक 3 महिने प्लॉट चालवतात, चालू झाल्यापासून. आम्ही 1.5 महिन्यात संपवतो. का संपवतो? आमचं म्हणणंच आहे, ती जी मंदी फक्त 1.5 महिना 1.5 महिना राहू शकते, 3 महिने संधी राहतच नसते. त्यामुळे ती वेडेपणाच आहे. 3-3 महिने एकाच माणसानं प्लॉट चालू ठेवणं, म्हणजे तुला पण संधी नाही मला पण संधी. मी 1.5 महिन्यात बाजूला गेलो तर मागच्या येणाऱ्याला ती संधी मिळणार. मीच अशी प्रॅक्टिस करून ठेवली की माझं पण, मी पण जगू शकत नाही, मागणं येणारा पण जगणार. ही उत्पादनाची सायकल एवढ्या लांब जर आपण करून बसलो, म्हणजे 3-3 महिने एकच माणूस पुरवायला लागला माल मार्केटला, आणि हजारो शेतकरी जर टोमॅटोज लावणार असतील तर आपण कधीच त्याच्यामध्ये सक्सेस कुठलाच शेतकरी होऊ शकणार. बरं, इथं टोमॅटो 3,000 काढले काय
आणि 1000 काढले का, याला दर असणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे अगदी 700, 600, 700 रुपयाचा जरी दर मिळाला तरी 1000 काढणाऱ्यांचे सुद्धा 6-6, 7 लाख रुपये होतात. आणि ते किती रुपयामध्ये होऊ शकतं? केवळ 50,000 रुपयामध्ये होऊ शकतं. जर तसं बघितलं तर 50,000 टाकून तुम्ही 7 लाख मिळवू शकता. हा रेशो चांगला आहे, कारण याच्यात तुमच्या जवळचे फक्त 50च पडलेत. परंतु आता जे बघतोय मी 3 लाख खर्च करतात. एवढं कमी पैशात 50,000 चालू शकतं का? कारण काठी लागते, ड्रीप लागते, खत, औषध. काठीचा आणि ताराचा खर्च हा वन टाइम मध्ये येतो आणि ते अगदी 8-8, 10-10 वर्षापर्यंत चांगली काठी जर आपण घेतलं तर आता माझ्याकडे 5 वर्षापूर्वीच्या पण चांगल्या सुस्थितीत काट्या आहेत. म्हणजे तो खर्च आपण एका पिकाला नाही धरू शकत, डिवाइड करायला पाहिजे. पण तो जर खर्च सोडला, कारण बऱ्यापैकी टोमॅटो उत्पादकाकडे असतं, म्हणजे आपण ते धरून म्हणतो. जर नवीनच सगळं उभा करायचं म्हणलं तर थोडा खर्च जास्त होतो. आता तर 50,000 काटाच लागा लागले आपल्याला, तर तो खर्च मोठा आहे. परंतु जर तुमच्याकडे सगळी यंत्रणा असेल, ही फक्त काट्या, तारा आणि तुमच्या ज्या मेका राहतात, तर त्या जर तुमच्याकडे असल्या तर अगदी 50,000 रुपये तुम्ही फक्त प्लॉट चालू होतात. नर्सरी लावल्यापासून प्लॉट चालू होईपर्यंत 50,000 चालू होणार. 50,000 रुपये सुद्धा लागत, 35,000 चालू करणार. स्वतः राबणारा जो शेतकरी आहे, आमच्या कार्यक्रमामध्ये असे असंख्य शेतकरी आम्ही उभा केले की ज्यांना 35,000च्या वर पैसेच लागले नाही. आणि हे होऊ शकतं. मी तुम्हाला अनेक याच्यामध्ये बारकावे सांगू शकतो की कुठं म्हणजे किती, म्हणजे एक ही आळवणी आम्ही टोमॅटोला कधी घेत नाही. आळवणी नाही. आळवणी का नाही याच्या मागचं पण शास्त्र सांगतो तुम्हाला. काय असतं संतोष भाऊ, एखादं रोप ज्या वेळेस आपण शेतामध्ये लावतो त्यावेळेस पहिल्या 8-10 दिवसामधली जी क्रिया असते त्याच्यामध्ये फक्त त्या मातीशी या रोपाची मुळी जोडली जाणं, ही एकच क्रिया अपेक्षित आहे. याच्यामध्ये ना त्याची हेल्थ सुधारणं अपेक्षित आहे, ना त्याचा फुटवा, ना त्याची काम तयार होणं काही अपेक्षित पण होतच नाही. त्याला कॉलर लागतं किंवा डम्पिंग होतं. कॉलर येत नाही. आता सगळ्यात मोठा मुद्दा काय आहे, म्हणजे हे आम्ही अगदी चुटकीसारखी सगळ्या ह्या विषयावर मार्ग आहेत. ह्याला औषधं आमच्याकडे लागत नाहीत. आमच्याकडे कॉलर रूट येत नाही, तुमचं ते हिटला कप लावावं लागत नाही, आम्हाला ती माती भरावं लागत नाही. या सगळ्या गोष्टीवर आमच्याकडं म्हणजे प्रॅक्टिसमधून, म्हणजे कल्चरल म्हणू आपण, किंवा आपल्या ज्या म्हणजे हे पूर्वी होतं, हे पूर्वी सगळं होतं, म्हणजे ते कोळप्यानं माती लावणं वगैरे हे सगळ्या ज्या गोष्टी होत्या ना. आता बघा, मी तुम्हाला एक प्रयोग सांगतो की त्यात तुम्ही तो प्रयोग करा. आता बघा, आता तुम्ही उन्हाळ्यामध्ये किंवा जिथं तुम्हाला हिट असते खूप मोठ्या प्रमाणावर, त्यावेळेस तुम्ही रोपं लावता. रोपं जागावी म्हणून तुम्ही काय करता, ते कप लावतो किंवा आळवणी घालतो. बरोबर. किंवा तुम्ही काय करता, ते मातीनं ते होल भरून घेता की हिट त्याच्यातून बाहेर येऊन. बरोबर. आता इथं प्रश्न काय आहे की त्या मातीमध्ये हिट निर्माण होत्या बेडमध्ये, आणि त्या उष्णतेला बाहेर निघायला, त्या स्टीमला बाहेर निघायला फक्त रोपाजवळची जागा उघडी असल्यामुळं तिथून ती पास होते. हाच विषय. बरोबर. आता याच्याकडे आम्हाला असं सोल्युशन आहे की ही गोष्ट जी आहे ती नॅचरल घडणार आहे, पण तुम्हाला एक लक्षात घेतलं पाहिजे, तुम्ही त्या बेडवर जर तुम्ही 6-6, 7-7 तास पाणी दिलं तर हिटच तयार होत नाही, गारवाच राहतो. त्याची स्टीम तयार. तुम्ही काय करायचं, आज पाणी दिलं भरपूर रोप, आम्ही असं 17 तासाचे प्रयोग केले. अनेकांनी मला ज्यावेळेस असं कधी कधी होतं शेतकऱ्यामध्ये, किंवा तुम्ही आमचे पूर्वी आम्ही एका ठिकाणी गेलो, बसलो, असं नर्सरीवाले संग वादविवाद झाले. ते म्हणले असं शक्य नाही, 15 मिनिटाच्या वर पाणी द्यायला नाही पाहिजे. म्हणलं होतंय काय? ते म्हणले रोपं जातात. म्हणलं ठीक आहे, चालू प्लॉट. मग एक जण होते आमचे मित्र, त्यांनी प्लॉट लावला होता. भगीरथची लाईट होती, 17 तास लाईट होती. म्हणलं द्या 17 तास पाणी. अहो ती म्हणली येत नसते तसं. म्हणलं द्या तुम्ही, मी जबाबदार, स्टॅम्प आणा, लिहून घ्या माझ्याकडनं, काय अडचण नाही. म्हणलं 17 तास पाणी. तुम्ही आता उद्या गेल्यानंतर त्या कप एक लाईन जे कप लावायचे नाहीत, आणि त्या लाईनला फक्त तुम्ही 6-6, 7-7 तास रोज पाणी द्या. तुम्हाला ना तुमचं रोप जाणार, ना तुम्हाला स्टीम येणार, ना काही नाही, तेवढी हिटच तयार होत नाही. चिखल होणार नाही का जास्त? मग मुळी कशी चालणार जास्त? मग पहिली जी क्रिया घडणं गरजेचं आहे रोप लावल्यानंतर, ती तीच आहे जी चिखलात होऊ शकते. तुमच्या रोपाची मुळी लावल्यानंतर लय पाणी द्या, नंतर काही द्यायची गरज नाही. परत तुम्ही तुमचं ज्यावेळेस रोप, आपल्याला कॉलर रूट कधी येतो, फक्त चिटकताना ती स्टीम जाते, त्यावेळेस तुम्हाला ते गळ पडतं तिथं, आणि ती स्टीम लागते तिथं, तुम्हाला ती वाफ लागते, त्याच्यामुळे ते होतं. आणि एकदा जर त्याची मुळी चिटकली तर ती पुन्हा त्याला ताकद मिळत असते खालनं. आणि दुसरी गोष्ट यात अशी आहे की तिथं बुरशी पण लागते ना खोडावर. नाही, बुरशी तुम्हाला सांगू का, बुरशीचं एक आहे, ती बुरशी कधीच नसते. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, बुरशी तयार होण्याची एक प्रक्रिया आहे. बुरशीमध्ये सेकंडरी एक प्रकार असतो, म्हणजे आपण एखादी क्रिया केली. आता समजा तुम्ही माती लावली, आता आपण समजा गळ भरायचे आहेत आपल्याला, म्हणून आपण थोडीशी माती टाकली. आता ती मातीत पण बुरशी नसते. ती माती आपण काय म्हणतो, ती सॉइल प्रक्रिया न केलेली माती लावल्यामुळं तिथं कॉलर रूट आला, बऱ्याच जणांना वाटतं. पण ती तसं नसतंय.
ही रोप आहे, ह्या रोपाला एक स्किन आहे, इथं तुम्ही कोरडी माती टाकली, बरोबर, या स्टीम जी आहे तुमची त्या स्टीमला घाम येतो. बरोबर, कशामुळे येतो? ही वल्ली नसल्यामुळे. बरोबर, आपलं बोट जरी असलं, आपलं साधारण बोट जरी असलं तरी स्किन खराब होते, मग ते सेकंडरी मध्ये जात. मग ते सेकंडरी मध्ये गेल्यानंतर ती जी अवस्था म्हणजे त्याच्यातली वाफ बाहेर येणं म्हणजे त्याला घाम येणं आणि त्या घामामुळे ती बुरशी तयार होती. ती मातीतली बुरशी नसती. त्या बुरशीचा माती लगेच म्हणजे मातीमध्ये बुरशी होण्याची पण एक प्रक्रिया आहे. माती आपण जर मेहनत केलेली असेल 2-2, 3-3 महिने कधीही त्याच्यामध्ये बुरशी तयार होत नाही. कारण आपण अतिशय चांगल्या पद्धतीने ज्यावेळेस माती वाळती आणि वाळलेली माती ज्यावेळेस आपण परत बेडला घेतो आणि बेड प्रिपरेशन करतो त्याच्यानंतर असं 4 आणि 8 दिवसामध्ये कधीही बुरशीची प्रक्रिया होत नाही. हे जे सगळं आलं मग आधी पिकच आली नसती. हे जर खरं असतं तर अनेक वर्ष आपण बुरशीनाशक कीटकनाशक हे जमिनीत वापरलं नाही. हजारो वर्ष. फॅड कधी आले बुरशीनाशक जमिनीत सोडायची? मग आता हे जे प्रयोग आहेत ना, हे जे आम्ही केले की बाबा आज आम्ही एवढं हक्कानं सगळ्यांना येऊन सांगतो की बाबा तुम्ही हे करा आणि आम्हाला कळवा. तुम्ही काय करा, 7-7, 8-8 तास पाणी द्या. किती दिवस द्या? 4 दिवस द्या. पहिली सुरुवात 4 दिवसानंतर ट्रे घेऊन फिरा. एक ट्रे पण तुमचा प्लॉटमध्ये जात नाही. महिना एप्रिलचा असू द्या. अक्षरशः काय व्हायचं, रोप आहे आणि फुटव्याच्या अवस्थेत आल्यानंतर त्या रोपाला काय व्हायचं, मधला जो पॅच आहे म्हणजे जमीन लेवलला जो पॅच असतो, खोड असतं, बरोबर, त्या खोडाला इथून खाली काळं होऊन रोप पिचकतं, पडतं, सुकतं, सुकून पडतं खाली. बऱ्याच जणांना तो प्रॉब्लेमच कळत नाही म्हणजे काय होतं ते. मग काय बऱ्याच वेळा त्याला आपण ज्यावेळेस त्याच्यासाठी सोल्युशन मागायला जातो साधारण त्याच्यासाठी औषधं सुचवली जातात. बरोबर. ते काय होतं मी तुम्हाला सांगतो. मी हे सगळं हे रात्रीला घडतं. ह्याच्यामध्ये काय बऱ्याच गोष्टी या जैविक सायकल या सगळ्या रात्रीच्याला जास्त ऍक्टिव्ह असतात. याच्यामध्ये एक दिवशी 10:30 वाजता मला हा सगळा प्रॉब्लेम मला येतोच, जो लोकांना येतो तो आम्हाला पण येतो. पण आम्ही लगेच औषधाकडे जात नाही. आम्हाला माहिती आहे की ह्याला आपलं सोल्युशन असणारच आहे, कारण मग पूर्वी झाली नसती. आमच्या डोक्यात एकच आहे की मग एवढं 1000 वर्ष लागलं नाही ना, आत्ताच का लागतंय, काहीतरी आहे की त्याचा ट्रेस झाला पाहिजे. आम्ही ते बघितलं. एक दिवशी संध्याकाळी 10:30 वाजता त्याच्या शेजारची अशी माती काढत असताना बरोबर एवढी आपल्या साखळी असते इथं, आपण पूर्वी जत्रातली वगैरे घ्यायचो आपण बारकी पहिल्या, आणि ते तशी एवढी गोम मातीच्या पहिल्या थरामध्ये जिथं माती वाळली आहे त्या वाळल्या थरामधनं जाऊन थोडंसं खाली आणि थोडंसं वर तेवढाच पॅच खायची. आणि तिचं फक्त काळं सुई टोचल्यासारखं तेवढं दिसायचं की त्याच्यामध्ये मोठं होल पण पडायचं नाही, कारण ती खूप बारकी आहे. त्याचे फोटो आहेत माझ्याकडे. आणि मी ते रात्री 10:30 वाजता काढले. आणि मग आता ट्रेस केला आपण, प्रॉब्लेम ट्रेस आउट केला, आपल्याला दिसलं कशामुळे होतं. मी डोकं चालवलं, म्हणलं आता याला काय करायचं, आता हे खायला लागलंय, मग आता हे खाते म्हणून काय केलं पाहिजे. बघा प्रत्येकाला औषध सुचलं असतं पण आम्हाला औषध नाही सुचलं. लगेच केमिकल आणा, मग ते क्लोरो आणा, मग ते सगळ्यात वाईट, सगळं जमिनीसाठी खूप वाईट आहे, सगळं हार्मफुल आहे. म्हणजे हे अगदी विषय रिकमेंड पण नाही ना जमिनीसाठी. जमिनीसाठी ते रिकमेंड पण नाही. मग आम्हाला ते दिसलं, आम्ही काय करायला पाहिजे. आम्ही फक्त 5 ते 6 तास पाणी वाढवलं, 1-2 दिवस पाणी वाढवून टाकलं. आता बघा संतोष भाऊ, ह्या सगळे जे आहेत का, हाच प्रॉब्लेम आम्हाला खरबूज कलिंगडमध्ये पण येतो. त्याच्यामध्ये रोपाला मुंग्या जातात लगेच, ते गोड असतं आणि मग ते मुंग्या जायच्या. आम्हाला माहिती आहे की हे कधी होतं, वापसा असल्यावर. आणि जर आपण वापसा मोडला, चिक्कल केला, ह्यांची घरं सगळी बाजूला जातात. बरोबर. आणि मग आम्हाला औषधच लागत नाही. आम्ही अशा अनेक गोष्टी म्हणलं तुम्हाला की हे सगळे मोठे मेजर वाटणारे प्रॉब्लेम खूप इम्पॉर्टंट आहे. हे सगळे मोठे वाटणारे मेजर वाटणारे प्रॉब्लेम अगदी आम्ही म्हणजे अगदी पाणी देणं हा काय फार मोठा आपल्यासाठी, आणि पुन्हा 2 दिवसांनी कमी करायचं, झाला विषय संपला. त्याची घरं झालेली असतात, बरोबर, त्यांनी घरं केलेली असतात आणि ते चिखलात त्यांना ती ऍक्टिव्हिटी करताच येत नाहीत, कारण त्याच्यामध्ये पोकळपणा असल्याशिवाय ते ट्रान्सपरन्सी होतच नाही ना, बरोबर, चिखलात होऊ शकत नाही. मग ते बाजूला जातात लगेच बेडवरून. मग अशा सुंदर सुंदर प्रॅक्टिसेस आम्हाला सापडत गेल्या. ह्याच्यामुळं आम्ही ते प्रत्येक गोष्टीला ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, प्रत्येक गोष्टीला तुम्ही प्रोडक्ट नाही आणलं नाही. आम्हाला लगेच ते आठवतच नाही. आजही ह्याला काय केलं गेलं हुडकायचं. मग आम्ही माती लावून टमाटर आणतो. आम्ही चॅलेंज दिलंय की तुमचे 2 डोस आणि माती लावणं, म्हणजे इकडं खताचा डोस आणि इकडं माती लावणं, याच्यामध्ये रोप तयार होताना माती लावलेलंच रोप खतापेक्षा सुद्धा चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतं. माती लावल्यामुळं बघा खोडाची प्रक्रिया, कुठलंही आपण 2 रोपं लावली आणि एकाला माती लावत गेलो तर ते कमी वाढतं,
बुंदा चांगला तयार करतं, फुटवा लवकर काढतं हम्म. आणि त्यानं अतिरिक्त वाढ न केल्यामुळं पुन्हा पुढे जाऊन ड्रॉपिंग होतं त्याचं ना कुठलं म्हणजे नुकसान होतं. ते अगदी कमी ह्याच्यामध्ये चांगली फळं वगैरे त्याला लागतात. माती लावल्यावर तुलनेनं इकडे जे आपण हे वापरतो आपली बेड खतं मल्चिंग, असेल, खतं, हा. आळवणे असतील, हम्म. याच्यातून काय होतं ते लवकर वाढतं, बरोबर, फास्ट वाटतं. ग्रीनरी वाढते, हम्म. वाढ होती. तुला हा. आपल्याला काय वाटायला लागतं की ते सुरुवातीला खूप चांगलं आहे. आळवणीतनं 12 हा. दे किंवा बुरशीनाशक दे, केमिकल दे हो. किंवा 13-40-13-19-19 देऊन हा हिरवं दिसतं. हिरवं दिसतं. आणि ह्याच्यामुळे काय होतं, झाडाचं एक स्वभाव आहे. हम्म. झाड काय करतं, घेतलेलं जे अन्नद्रव्य आहेत हम्म. म्हणजे दोन्ही रोपं कामच करतायत, हम्म. हे वाढत नाही का, तर याला माती लावली आपण. बरोबर. आणि माती लावल्यामुळे हे कमी वाढतंय खरं आहे, परंतु हे स्टोरेज करते. 2 ते 3 दिवसानंतर ज्यावेळेस त्याची स्टोरेज कॅपॅसिटी संपल त्यावेळेस ते शेंडा काढते. हो. मग ही प्रक्रिया नॅचरल आहे. इथं आपण काय करतोय की त्याला आपण पळवतोय, त्याला थांबायचं आहे, त्याला त्याची खालची स्टीम तयार, त्याची ती काम तयार करायची आहे. जेनेटिकली त्याच्यानुसार वाढायचं, हा. पण आपण त्याला वाढवून देत नाही मग तसं. आपण काय करतो, जरा वाढ कमी वाटायला लागली म्हणून आपण काम करायला लागतो की ते पळतं. बरोबर. याच्यातून काय होतं, त्याची जडणघडण फास्ट होती. हम्म. आणि आपण काय म्हणतो 8-10 दिवसानंतर जे फुलं लागायला पाहिजे हम्म. ते 8 दिवस लवकर लागतात. हम्म. तुलनेनं त्यानं तेवढी ताकद गोळा करून आणि ठेवलेली तीच बघून नसते. आपण खुश होतो. हा. आणि त्यानं ती ताकद तेवढी रिझर्व केलेली नसती. हम्म. पण त्याला तो रूप आलं, हम्म. पण त्याच्यासाठी जी लागणारी ताकद होती. मग ह्याच्यामध्ये काय होतं, ड्रॉपिंगचा पहिला प्रॉब्लेम तिथं येतो आणि ह्याला ड्रॉपिंगच होत नाही, एकही फुल सुटत आणि नाही. रोगांसोबत लढायला पण हे तयार हा. राहते आणि हे लढत नाही, ज्याला जास्त खतं मग जातात. ज्यावेळेस प्रतिकूल वातावरण तयार होतं रोगाचं, रोगराईचं, त्यावेळेस मात्र 100% ह्या झाडांना जी ताकद तयार ती लढायला त्याला उपयोगाला येते. आणि याला मात्र ती ताकदच त्याच्याजवळ शिल्लक नसल्यामुळे ते लगेच रोगाला बळी पडतं. मग हे जे आहेत ना, ह्या गोष्टी आहेत. आता बघा, वॉटर सोल्युबलचा पण विषय तसाच आहे. माझं एक मत आहे, म्हणजे मी शेतकरी आहे आणि माझी पिकं आणि मला माझ्या पिकांचा स्वभाव कळलाय चांगला, मी रोज त्याच्यामध्ये आहे. माझं एक मत आहे, आता कुणी काही म्हणू, एक शेतकरी हा शास्त्रज्ञ असतो, त्याचं ऐकलं पाहिजे, तसं आमचं काय मत आहे. नाही, तुम्ही सांगू शकता बिंदाजी, इकडे जसं आहे तसं आम्ही आम्ही सांगतो. मला या शेतकऱ्याला हेच सांगायचं आहे की तुम्ही बघा, जे आता आपण खतं देतोय याच्यानुसार खरं तर ते काम चालतच नाही. त्या झाडाची हात जे आहेत ती मुळ्या म्हणजे त्याचे हात आहेत आणि मग ते हात आहेत जमिनीत. बरोबर. आता आपला हा ब्रेन आहे, बरोबर, आणि हा कमांड देतोय आणि मग आपले हात पाय त्या क्रिया करतायत. बरोबर. झाडाची मुळी खाली आहे, त्याचं अन्न सगळं खाली आहे. आता झाडानं काय ठरवलंय, 8 दिवस फॉस्फरसची मात्रा मला जास्त लागणार आहे. बरोबर. आणि मला फॉस्फरस गोळा करून पाहिजे, ही कमांड वरनं खाली गेली. बरोबर. त्या दृष्टीनं मुळ्या फॉस्फरसचा साठा गोळा करून बाकी सगळं थांबवून त्या देण्यामध्ये व्यस्त आहेत. बरोबर. आणि आपण एक ग्रेड आणले काहीतरी आणि आपण ते सोडले. झाडानं काय केलं पाहिजे, कन्फ्युज होतो. नैसर्गिकपणे चालणारी शेती तुम्ही रिमोट कंट्रोल सारखी हातात घेणार, त्याला लिओशिन मारून थांबवणार, त्याला तुम्ही ग्रोथ रेग्युलेटर मारणार, पुन्हा तुम्ही प्रमोटर मारणार, हे सगळं करणं जे आहे त्याचा आत्मा तुमच्या हातात घेतलाय आणि त्याच्या मनासारखं त्याला वागायला येणं म्हणून ते सळायला लागलं. आता ते त्रास द्यायला लागलं. मग तू तसं तर मी असं, मग मी फुलं टाकून देणार, मी ते, मग ते त्या सगळ्या विकृतीकडे जे चाललंय सगळं, त्याच्यातून हे सगळं जन्माला आलंय आणि त्यातूनच खर्च वाढत चाललाय. आणि मग हे खरं मुळं आहे की आपल्याला वेळ आपल्याकडं नाही की आपल्याला तो पिकाकडं, आपण शेतात जातोय म्हणजे आपलं मत आहे की मी पिकाला काहीतरी केलंच पाहिजे, पण तसं नाही. शांत बसत नाही, शांत फवारा दिला, परवा द्यायचं आहे मला, 1 दिवसाचं शेड्यूल फिक्स आहे, खर्च वाढवायचा आहे. मग ते मला 15 दिवसात बुरशीनाशक फिक्स आहे, मला 1 दिवसाआड मला, मी तर असं परवा हिवरगावला गेलो मी टोमॅटो मार्ग, आणि तिथं त्यांनी म्हणले की आम्ही असं पाणी कधीच देत नाही, लिक्विड शिवाय पाणीच नाही. प्रत्येक पाण्याला खत द्यायचं, प्रत्येक पाण्याला खत देतोच आम्ही. हे खतं देणं योग्य आहे, पण त्याचं प्रमाण पाहिजे मला असं वाटतं. नाही, ह्याच्यामध्ये संतोष भाऊ खूप मोठा हे आहे. आपल्या देशामध्ये जी हरित क्रांती झाली, आपला खूप म्हणजे मी ते माझ्या कार्यक्रमात सतत सांगत असतो, सांगा ना, की आपल्या देशाला खूप अडचणीत आणण्याचं काम झालं होतं युद्ध चालू असताना आपल्या पाकिस्तानसोबत. लाल बहादूर शास्त्री ज्यावेळी जय जवान जय किसानचा ज्या दिवशी नारा आला, बरोबर, त्या नाऱ्याचा मागचा इतिहास मी कायम सांगतो की लाल बहादूर शास्त्रीवर दबाव आणला की बाबा तुम्ही हे जे तुम्ही वार आहे ते सगळं थांबवा जागेवर, नाहीतर मग तुम्हाला जो लाल गहू आम्ही देतोय तो आम्ही बंद करणार.
असं ज्यावेळेस सांगितलं गेलं त्यावेळेस ते बेचैन झाले. मग सैनिकांचं लढतानाचं मनोबल खच्चीकरण करणं, त्यांनी एवढं तिथं लढत असताना आपण त्याला थांबवा म्हणून सांगणं म्हणजे आपल्या सैनिकांच्या मानसिकतेवर आघात करण्यासारखा आहे. म्हणून तो पण निर्णय घेता येईना. इकडं एवढी लोक जगवायची आणि लाल गहू नाही आला तर आपली लोक त्याच्यावरच अवलंबून होती. आणि एवढा सगळा खडतर सगळ्या कालावधीमध्ये त्यांच्यासमोर त्यांनी स्वतःच्या घरी प्रयोग केला. त्यांनी त्यांच्या घरच्यांना सांगितलं आपण 2 दिवस संध्याकाळचं जेवण टाळून बघूया. जर आपण नाही जेवण करू शकलो तर आपण देशाला आव्हान करूया. आणि मग 2 दिवस उपाशी राहण्याचा निर्णय जेव्हा घरी घेतला तो सक्सेस झाला. त्यावेळेस आकाशवाणीवर येऊन त्यांनी देशाला सांगितलं की हे जर युद्ध जिंकायचंच असेल तर आपल्याला फास्टिंग करावं लागेल. आणि 2 दिवस आपला देश अगदी एकदा त्यांनी आकाशवाणीवरनं सांगितल्यावर फास्टिंगवर होता, म्हणजे उपाशी होता. एवढं पाळलं आपण. आणि मग वार संपलं. सगळी परिस्थिती ही झाल्यानंतर ज्यावेळेस देशाला संबोधित करायचं होतं त्यावेळेस त्यांनी ते जय जवान आणि जय किसानचा नारा दिला. पहिल्यांदा मीटिंग घेतली. त्याच्यामध्ये सल्फेट खताच्या संशोधनाबद्दलचे विषय समोर आले. हरित क्रांतीचं स्वप्न तिथं निर्माण झालं आपलं. आणि आपल्या देशानं ठरवलं की आता आपण आपलं पोटच लोकांच्या जीवावर आहे, तर आपण शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आपल्या देशातल्या. आणि मग शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जय जवान जय किसानची नारा आला. आणि ही खतं जी आहेत सल्फेट खतं ती पुढं आली. आता सल्फेट खतांचा संतुलित वापर हा एवढा चांगला करता येतो. पण त्याचा पण पुन्हा शेवटी शेतकऱ्यांनी हेच अज्ञान आपलं की त्याच्यामुळे अतिरेक केला, त्याचे पुन्हा दुष्परिणाम दिसायला. नाही तर सल्फेट खतांचा योग्य संतुलित प्रमाणातला वापर जर केला तर ती त्याच्यासारखी टेक्नॉलॉजी ती पण हानिकारक पण नाही आणि चांगलं पण नाही. हा म्हणजे त्याचा अतिरेक नाही केला तर ते अगदी म्हणजे आता मला कधी कधी प्रश्न विचारला जातो की मग सेंद्रिय का. मी काय म्हणतो, आपण निस्त सेंद्रिय म्हणून पण चालणार नाही आणि हे अतिरेकीपणा पण आपल्याला करून चालणार. मध्य कुठं आपल्याला कमीत कमी फवारण्या, कमीत कमी लिक्विड ह्याच्यावर यावं लागेल. याच्यातून खाणाऱ्यांचा विषय आहे, पिकवणाऱ्यांचा विषय आहे आणि एकूणच प्रोडक्शन पण आपल्याला मिळेल आणि आपले जास्तीचे पैसे पण आपल्याला त्याच्यासाठी खर्च करावा लागणार. टेक्निकली हे समजून घ्यायला पाहिजे की उत्पादन करताना आपल्याला काय स्प्रे केल्यानंतर काय रिझल्ट आलाय ते लिहून ठेवायला पाहिजे. बरोबर. काय आपण बेसल डोस घातलाय किंवा काय स्प्रे करतो हे सगळं लिहून ठेवलं तर आपल्याला बॅक टेस्टिंग करता येईल. हो. आणि संतोष भाऊ, तुम्हाला मी सल्फेट खतांचं जर काम कसं करण्याची पद्धत सांगितली तर तुम्ही म्हणाल अगदी सुंदर आहे ती प्रक्रिया. म्हणजे मी जे पाणी जास्त द्यायचं बोलतो कधी कधी किंवा मी हे जे बोलतो ह्याच्या मागे बुरशी न तयार होणं, एक तर तुम्ही तुमचं जीवाणू कल्चर मारत नाही. दुसरी गोष्ट, पाणी जास्त दिल्यामुळं फॉर्म्युलेशनची जी क्रिया आहे. आता बघा, तुम्ही ऊस शेती जिथं जास्त होती तिथूनच आहे, मी पण तिथूनच आहे. बरोबर. आपल्याला बघा, आमच्याकडे काय पद्धत असायची, ऊसाचे कट बांधले जायचे. आणि मग ऊसाचे कट बांधल्यानंतर काय व्हायचं, जुनी लोक आमची खूप हट्टी, ते घागर अशी ठोक्याची मोठी घागर असायची पहिली, न उचलणारी, आता आपल्याला उचलत पण नाही. ती घागर त्यातून बुडवून काढायची. एवढं पाणी कट बांधल्यानंतर त्याच्यात बसलं पाहिजे असा त्यांचा अट्टास होता. आणि या पिढीनं बघा, अज्ञानी पिढी असून सुद्धा त्यांचा एक ट्रस्ट किती होता बघा. त्या बांधणी करताना 1846 म्हणजे DAP जास्त वापरायचं. जास्त वापरल्यानंतर तेवढं पाणी उभा करायचं. आणि एवढं करून त्यांचं म्हणणं काय असायचं माहिती आहे का, म्हणजे कोयता लागेपर्यंत काढू की आता ऊसाची हालत नाही, आता म्हणजे आपण निर्धास्त झालो. ते डोस टाकला 1846 तोपर्यंत रिझल्ट देतं हे त्यांनी ओळखलं होतं. बरोबर. म्हणजे कोयता लागेपर्यंत अडसाली ऊस आपली 10 महिन्यानंतर सुद्धा त्याचा रिझल्ट, कारण त्याची गोळी ऑलरेडी मोठी, फॉर्म्युलेशन व्हायला वेळ. आणि सल्फेट खताचं कसं आहे, ते असताना रीतीवरतून प्रोसेस झालेला आहे. बरोबर. ते मातीला कोटिंग करतं. बरोबर. ते लिचिंगच व्हायचं. ते काय करतं, विरघळतं आणि तिथंच मातीला त्याचा अंश त्या मातीवर जातो. बरोबर. त्या रीतीवरनं निघतो आणि मातीवर जातो. आणि तो अंश तिथं कायम सातत्यानं त्या पिकाला मिळतो. तुलनेनं लिक्विड खतं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लीच आउट होतात. लिक्विड महाग पण आहे. आणि मग पाण्याचा आज बघतोय आपण, पाणीच पिण्यायोग्य राहिलं नाही. बरोबर. म्हणजे हे सगळं इतकं सुंदर आहे सल्फेट खताचं, त्याच्यातून पाणी लवकर खराब होत नाही तुलनेनं ह्याच्या. मग वापरावं की न वापरावं वॉटर सोल्युबल? नाही, आम्ही पूर्ण वॉटर सोल्युबल फ्रीकडे चाललोय अक्षरशः. चांगली गोष्ट आहे. आणि जिथं वाचतील तीच शेती महत्वाची आहे. आणि आमचं दुसरं त्याच्यामध्ये संतोष भाऊ म्हणणं काय, हे सगळं शेवटी औषध म्हणून वापरला आपण, हे सगळं आपल्यासाठी, पण ती वापरायची जेव्हा गरजच असेल तेव्हा तुम्ही ती वापरली पाहिजे. बरोबर. तुमची अख्खी प्रॅक्टिस त्याच्यावर तुम्ही अवलंबून ठेवू शकत नाही. मग तुम्हाला हे सगळं करत असताना जे लागतंय, मग तुम्हाला हार्मोन्स लागले, समजा तुम्हाला ऑक्सिजन लागलं, सायटोकायनिन लागलं, तुम्हाला हे काही लागू द्या, हे तुम्ही जिथं द्यायची गरज आहे तिथं तुम्ही एखादा स्प्रे एखादा देऊ शकता. तुम्ही जमिनीतून ह्या गोष्टी देणं हे विकृती आहे. म्हणजे जमिनीला तुम्हाला आधी जपावंच लागणार आहे.
आणि टोटली मी बघतोय गेल्या 5-6 वर्षामध्ये केमिकलचा वरून पण एवढा स्प्रेचं प्रमाण वाढलंय हो. की मला नाही वाटत की चांगलं फूड मार्केटला सहजासहजी भेटत असेल. नाही, हे उत्पादन वाढ, हे काय झालंय येतं, हे बिगर सगळं वापरता येतं. पण आता काय झालंय, शेतकऱ्यांनी पण अशी एक मानसिकताच करून ठेवली आहे. म्हणजे 3,000 निघतात का नाही मला माहित नाही, पण एखाद्यानं सहज म्हणायचं माझी 3,000 कॅरेट निघाली. मग आपल्याला निघाली नाहीत म्हणून हे सगळं चाललंय किंवा आपल्याला तेवढे काढायचे. पण या सगळ्या गोष्टी कुठंतरी चुकीच्या पद्धतीनं जात आहेत, त्याच्यातून आपलं तर नुकसान होते. बघा तुम्ही, आज टोमॅटो रस्त्यावर टाकून द्यावाला लागावा एवढं ते सोपं आहे का? सहज सहज येतंय का ते? त्याच्या मागं खूप कष्ट आहे, त्याच्या मागं खूप भांडवल आहे, बरोबर. खूप रिस्क आहे. एवढी रिस्क घेऊन जर आपण ते फेकून देत असेल तर ते आपल्या चुकामुळे ती वेळ येते. 100%. म्हणजे एवढं उत्पादन करायची गरज नसताना म्हणजे आपण ते संधीत कन्व्हर्टच करत नाही. म्हणजे मी काय म्हणतो, त्या 1.5 लाखामध्ये 3 प्लॉट येतात आणि ते 3 टप्प्यामध्ये तुम्हाला लावता येतात. आणि मग 3 टप्प्या जर तुम्ही लावलं तर तुम्हाला संधी कुठंच जात नाही. 100%. संधी ही मंदीला आणि सद्धीला 2 गोष्टी आहेत. एखाद्याला संधी दिसते, एखाद्याला मंदी दिसते. बऱ्याच वेळा असं असते, जे यशस्वी लोक आहेत त्यांना फक्त संधी दिसते. आणि बरीच लोक आहेत सतत करतात, पण ती मंदीलाच टार्गेट ठेवते, मंदीतच येतात. गेले 10-12 वर्ष झालं मी शेती करतोय आणि मी एक गोष्ट लय निरकून बघितली की कन्सल्टन्सीमुळे खर्च खूप वाढतोय. तर या कन्सल्टन्सी पण एक हिशोबाने ठीक आहे, त्यांचा अनुभव असेल किंवा काही चांगले इकॉनॉमिस्ट असतील सांगत असतील, पण ह्या चुकीच्या कन्सल्टन्सी मधून शेतकऱ्यांना कसं वाचायला पाहिजे जेणेकरून खर्च पण नाही वाढणार आणि उत्पादन पण चांगलं येईल? खरं तर मधल्या काळामध्ये सगळा जो शेतीचा गोंधळ झालाय त्याला कारणीभूत हे नावं ठेवायचं म्हणून आपण बोलत नाही, पण जर एखाद्याच्या तुम्ही प्रॅक्टिसेस चेक केल्या, त्यांचं जर ते सगळं शेड्यूल तुम्ही बघितलं तर मी जे बोलतोय ते तुम्हाला नक्की पटणार आहे. कारण जे चालतं कन्सल्टन्सीच्या नावाखाली, म्हणजे जे स्प्रे शेड्यूल असतं अगदी भयानक. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही अगदी विद्रुपीकरण शेतीचं जे झालंय ते फक्त आणि फक्त कन्सल्टन्सीच्या नावाखाली अनेक कन्सल्टंट लोकांनी ते केले. याच्यामध्ये बरंच आहे. म्हणजे नुसतं हे कन्सल्टंट हा एक दिसणारा पार्ट आहे, पण याच्या आसपास सुद्धा खूप गोष्टी आहेत की त्या खपवल्या जात आहेत किंवा त्या शेतकऱ्याच्या माथ्यावर मारल्या जात आहेत आणि विनाकारण या सगळ्या गोष्टी. म्हणजे आता बघा, एक तर प्रॉब्लेम क्रिएट होणार हे अतिरिक्त वापरामुळेच, आणि सोल्युशन म्हणून पण पुन्हा हेच वापरावं लागणार. आणि हे जे सगळं षडयंत्र, मग याच्यामध्ये वेगवेगळी कॉम्बिनेशन अनलॉजिकली, म्हणजे जिथं ह्याला लॉजिकच नाही. म्हणजे एका वेळेस एखादं कीटकनाशक वापरणं ठीक आहे, एखादं बुरशीनाशक वापरणं ठीक आहे, कारण आपण ह्या सगळ्या फवारण्या घेत असताना परत त्याचं आपलं 4-5 दिवसानंतर 6-7 दिवसानंतर त्याचं फवारणी होणार असते. आणि मग ह्या सायकल काय अशा एका वेळेस 4-4 कीटकाला मारून एका वेळेस 4-4 बुरशीनाशकाचं तर एवढं संतोष भाऊ सोपं आहे. एक तर त्याला फेवरेबल वातावरण एका वेळेस एकाच रोगाचं असतं. असं कधीच होत नाही की तुमचा डाउनी मिल्डू किंवा तुमचा पावडरी मिल्डू आणि करपा एकाच वेळेस अटॅक करायला, असं कधीच नसतं. याच्यामध्ये फक्त काय आहे, अवेअरनेस नसल्याचा परिणाम आहे. हा जो सगळा गोंधळ चाललाय त्याच्यामागं फक्त एकच आहे की अवेअरनेस नाही. नाहीतर कधी तर वातावरण फक्त तुम्हाला भुरीला पॉझिटिव्ह असू शकतं, पण असं नाही की तुम्हाला भुरीवर पण तुम्ही मारलं पाहिजे भारी मॉलिक्युल, त्याला पुन्हा डाउनी मिल्डूसाठी पण दिलं पाहिजे, त्याच्यावर पुन्हा 3-3, 4-4 कॉम्बिनेशन, पुन्हा कीटकाच्या 2-3 कॉम्बिनेशन, 5-5 कॉम्बिनेशन एकत्र होतात. आणि मग 6-6, 7-7 हजाराच्या पर्यंतच्या फवारण्या सुद्धा एक फवारणी. मी असं बघितलंय, आळवण्या 15,000ची आळवणी बघितली संतोष भाऊ मी, आणि मग लक्षात येतं की हे कुणासाठी चाललंय, हे शेतकऱ्याच्या हितासाठी चाललंय असं कधीच. कारण इथं शेतकरी हित बघण्यापेक्षा याच्यातून जो पैसा मार्केटमध्ये येतोय याच्यावर, मग याच्यामध्ये सगळं आहे. मग हे कसं आहे, थोडंसं शेतकऱ्याची काय मुलं आहेत, काही शेतीमधनं वर गेलेले आहेत. आता संतोष भाऊ समजा शेती करतायत, तर शेतकऱ्यांशी किंवा शेतीशी असलेली नाळ सुद्धा जपणं हे कर्तव्य आहे. बरोबर. पण असं होत नाही. आता बऱ्याच वेळा ह्याच्यातनं मी बरेच बघतो की ज्यांच्या प्रॅक्टिसेस पण योग्य नसतात, पण त्या लोकांचं कन्सल्टिंगवर प्रेम असतं. म्हणजे आपल्याला हे कसं आहे, तुम्हाला रोगच येऊ द्यायचा नाही म्हणून जर तुम्ही वारेमाप फवारण्या करता येणारच नाही, पण त्याच्यासाठी किती खर्च करायचा ह्याला पण आपण बघितलं पाहिजे. काही लोक असे पण आहेत की जे प्लॉट पण बघत नाहीत पण कागदावर लिहून देतात. मग काय लोकांचं तर असं आहे की ते प्लॉटवर जात नाहीत आणि शुद्ध फसवणुकीच्या जाहिराती. मी बऱ्याच वेळा शेतकरी सांगतात की आमच्या प्लॉटला त्यांचं मार्गदर्शन पण नाही, पण लोक येतात त्या प्लॉटवर व्हिडिओ करतात, आणि आपले शेतकरी पण करू द्या. आता शेवटी हे सगळं जे चाललंय हे म्हणजे माझ्याकडे काय कन्सल्टंट लावून फेल गेलेले लोक येतात, आणि ते जेव्हा सांगतात ना तेव्हा अजब वाटते की एक तर ते कन्सल्टिंगचे पैसे वेगळे,
याच्यातून झालेलं नुकसान वेगळं आणि परत प्लॉट फेल गेले म्हणून परत फिरायचं, म्हणजे त्याच्यातून शिकायला तर काही मिळालंच नाही. मुळात हे शिक्षण आहे जे की प्रत्येकानं, म्हणजे मला असं वाटतं संतोष भाऊ की तुमचं जर एखादा क्रॉप पॅटर्न ठरलेला असेल, म्हणजे तुम्ही जर सिमला मिरची करत असाल आणि त्याच्या जोडीला समजा टोमॅटो करत असाल, या 2 पिकामधलं सगळं नॉलेज जघ्यायला अडचण यायची गरजच काही नाही. पेस्ट काय आपल्या पेस्ट मॅनेजमेंटमध्ये काय येणार आहे मला सांगा. 2-3 जर आपल्या गोष्टी सोडल्या, म्हणजे पांढरी माशी सोडली, थ्रिप्स सोडलं आणि लाल कोळी सोडला, तर मला वाटत नाही त्याच्यापेक्षा आणि आळी तर मला म्हणजे आता हे आळीचं वगैरे आता बरंच चाललंय बरं का भारी भारी, पण साधी औषधांना सुद्धा खूप चांगले रिझल्ट मिळतात. आम्हाला तर कधीच आळीसाठी आणि एवढं म्हणजे आम्हाला ते एवढं सोपं वाटतं कधी कधी, पण हे गरज नसतं. आता ते प्रिव्हेंटिव्हमध्ये चाललंय सगळं. लोकांना काय वाटतं रोग यायच्या आधी, म्हणजे शेड्यूल ठरलंय, दिवस ठरलाय आणि त्या दिवशी रोग आहे नाही मला माहित नाही आणि ते मला मारायचं. साधी गोष्ट जर विचार केला की मला ताप येणार आहे म्हणून आधीच आपण गोळी खातो का? नाही खात, नाही आल्यानंतरच खातो. मग हे असंच चाललंय संतोष भाऊ. याच्यातूनच काय झालंय, मग आपलं अज्ञान, त्याच्यात मग हे कन्सल्टंट लोक आणि या कन्सल्टंट लोकांनी असा धुमाकूळ घातला. या लोकांनी फी घेतल्या आणि 10-10 हजाराच्या फी घेऊन सुद्धा लोकांकडनं गाड्या भेट घेतलेली लोक आहेत. म्हणजे एवढं शोषण कन्सल्टिंगच्या नादावर, म्हणजे शेवटी अज्ञान हे सगळ्यात वाईट गोष्ट असते आमचं. म्हणून संतोष भाऊ आमच्या या सगळ्या कामातनं आम्ही जागृतीचंच का, आता तुम्ही सुद्धा, आम्ही बघतोय तुम्ही सुद्धा हेच तळमळीनं सांगताय, आम्ही सुद्धा तेच सांगतोय की बाबा हे कुठंतरी आपण अवलंबत्व जे जोपर्यंत कमी करत नाही लोकांवरचं, आपण जर अज्ञानाचा फायदा हा घेतला जाणार आहे. पूर्वीपासून हे चालत आले की आपणच अज्ञानी असू तर आपलं कोणी शानं करणार नाही. फायदा कोणाचा याच्यामध्ये? फक्त काही कन्सल्टंट लोकांनी, काही कंपन्या, बरोबर. पण याच्यात तोटा बघितला तर अगदी 4-5 वर्षाच्या लहान लेकरांच्यापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत खाणारा पण वर्ग अक्षरशः आज मेटाकुटीला आलाय आणि पिकवणारा. म्हणजे काय काय प्रॅक्टिसेस असे बघितल्या मी की ते फ्लावर मार्केटला जाताना त्या 22 टीनमधनं बुचकळूनच पाठवायचा. हे सकाळी आत्ता पाठवलेला सकाळी ते टिफिनला जातो आणि ती पोरं जी त्यांचा काही दोष नाही ती लोक सकाळी 22 टीनमधनं बुडवलेलं खातात सकाळी. एवढं विकृत सगळं चाललंय. ह्याला काय उपाय आहे, काय करायला? अवेअरनेस. ह्याला फक्त जागृतीच करावी लागेल. शेतकऱ्यांनी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की हे उत्पादन वाढचा एक विषय आणि कन्सल्टंट अक्षरशः मी तर, आणि ही सिस्टीम आपली एवढी आहे की या लोकांच्या प्रॅक्टिसेस तपासल्या जात नाहीत. ह्याला कृषी खाता असेल, सरकार असेल, किंवा तुम्ही काय दिलं पाहिजे आणि ह्याला असं हे पोटात जाते, लोकांच्या डायरेक्टली पोटात जाणाऱ्या गोष्टी आहेत. याच्यावर तुम्ही एवढं बंधन कसं लावू शकत? याला लावलंच पाहिजे. काय दिलं जातंय कन्सल्टिंगच्या नावाखाली, तुम्ही कुठले स्प्रे देताय, हार्मोन्स कुठले देताय? अहो ते गाई म्हशी दूध देत नाहीत म्हणून त्यांना इंजेक्शन देतात ही, आणि 5 लिटर देणारी म्हैस 8-7 लिटर द्यायला लागती. मग तरी सुद्धा सगळ्यांचं अगदी दुर्लक्ष आहे. का तर त्याच्यातून जनरेट होणारं जे आर्थिक हे आहे त्याच्यामुळं आरोग्याची खेळ सुद्धा चाललेला आहे. अनेक संतोष भाऊ मी तुम्हाला काय प्रयोग जर सांगितले, जसे आम्ही अनेक प्रयोग केले, एक मी प्रयोग केलेला सांगतो संतोष भाऊ तुम्हाला. माझा झेंडूचा प्लॉट होता आणि त्याच्यामध्ये मी एक सिस्टमॅटिक तणनाशक मारलेलं होतं. आपण नाव नको घ्यायला, पण ते मारलं होतं. आणि काय झालं, ते मारत असताना थोडासा पंप कुजलेला होता, ते पट्टा वगैरे हे करून ते तुटलं आणि फुटला पंप. नवीन पंप आणला आणि मग ठरवलं की बाबा जाऊ द्या म्हणलं दुसरं आपण मारूया म्हणून एक साधं कॉन्टॅक्ट मधलं तणनाशक मारलं. आता मी तणनाशकच मारलं दोन्हीला पण. परिस्थिती अशी होती की ते एका पंपात 4 पट्टे झाले होते. मग त्या 4 पट्ट्यात ते एक हे गेलं आणि या सगळ्या प्लॉटला वेगळं गेलं. 2 महिन्यानंतर, अगदी 2 महिन्यानंतर त्या प्लॉटमध्ये ज्यावेळेस मी नांगरट केली पूर्ण, पुन्हा तुमचा बळी, परत रोटर आणि परत मग बेड सोडले. 2 महिन्यानंतर अगदी प्रॉपर मेहनत करून अख्खी माती हलवून, म्हणजे वाळलेली माती खळखळ हलत होती अशी एवढी भारी मेहनत केली. तो खरबूज लावलं. त्या 4 पट्ट्यामध्ये संतोष भाऊ 50% वाढ सुद्धा झाली नाही आणि 50% उत्पादन त्याच्यामध्ये घट झाली. म्हणजे 2 महिन्यानंतर एक तणनाशक उपाय म्हणून करायला गेल्यावर जर एवढी उत्पादकता जमिनीची कमी होणार असेल तर तेवढी उत्पादकता करायला त्याच्यात डबल जरी पैसे खर्च केले तरी मातीची ती सुपीकता परत आणता येत नाही. आता ह्याचा मी ज्यावेळेस कार्यक्रमात हे सांगितलं त्या दिवशी ते एक शेतकरी आपल्या मराठवाड्यातले होते आणि त्यांनी काय केलं होतं, तणनाशक मारलेलं होतं आणि त्याच्यात कोथिंबीर टाकली होती परत 2 महिन्यानं. आणि ते कोथिंबीर येऊन एवढी पिवळी पडून गेली, त्यांना कॉजच कळला नाही. कार्यक्रमाला आल्यानंतर त्यांना कळलं की असं होऊ शकते. म्हणल्यावर त्यांना ती ट्रेस सापडला की आपण हे केल्यामुळं ते उगवून आलेली म्हणजे कोथिंबीर सुद्धा जागेवर जळून गेली. बरोबर. म्हणजे ज्या मातीला जपायला पाहिजे. आता पूर्वी काय होतं,
याच्यासाठी सगळ्या पद्धती होत्या. आपलं कोळपं असेल, हे माती लावायचं. म्हणजे आमच्याकडं साधारण आमचं ज्वारीचं कोठार आहे, तर त्या शिवारामध्ये हजारो एकर हे होतं आमच्याकडं, ज्वारी होती. आणि मग त्या जुंधळ्यामध्ये काय होतं, सुरुवातीला आम्ही ते कोळपं घालायचो. याच्यात काय व्हायचं की मधलं तण माती अडकायचं. हा नाही मधलं तण तिथं हे चालायचं आणि ते माती काय व्हायची, दोन्ही बाजूला लागायची. मग काय व्हायचं, त्याला एवढ्या पणीच माती लागल्यामुळं ते ताट वर गेलं की असलं जरी कणीस लागलं तरी पडत नव्हतं आणि ते भरघोस असं ताकद धरून वाढायचं आणि मोठी कणसं पडायची त्याला. म्हणजे या कल्चरल प्रॅक्टिस एवढ्या चांगल्या होत्या, सुंदर होत्या. आता आपण काय केलं, हे सगळं बंद केलं. म्हणजे आपल्याला तण नियंत्रणासाठी एकतर मल्चिंग माहिती आहे, नाहीतर दुसरी गोष्ट माहिती आहे आपल्याला तणनाशक. बरोबर. याच्यानंतरची जी तिसरी गोष्ट, आम्ही आमचं जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर आम्ही ते पॉवर विडर चालवतो, त्याच्यामध्ये माती लावण्यासाठी वगैरे, मधल्या मेहनतीसाठी वगैरे. तर अशा पद्धती सुद्धा आहेत की न कळत एखादा पर्याय म्हणून ज्या गोष्टी आपण वापरतोय त्याच्यामुळे जमिनीची उत्पादकता कमी होते. माणसं आपल्याला काय वाटतं की 5,000 जे माझे खुरपणाला जाणार होते ते तुम्हाला 2,000-3,000 भागलं, परंतु 10,000-20,000 नुकसान हे जमिनीचं झालेलं दिसत नाही. आणि हे सगळं हार्मफुल आहे. म्हणून एक दृष्टिकोन प्रत्येक शेतकऱ्यांना आपण ठेवला पाहिजे की जितकं कमी रासायनिक बरोबर तितकं आपण शेतीला वाचवू शकतो. आपल्या हो का, शेवटी याच्यामध्ये शेतीची ताकद कमी होणं हे आपल्यासाठीच नुकसानकारक आहे. अनेक वेळा मी संतोष भाऊ बघितलंय, ज्या कन्सल्टंट लोकांनी त्याच्यामध्ये 100 टन 70 टन 80 टनाचे ॲव्हरेज काढून दिले, 2 वर्षानंतर ते प्लॉट घेत नाहीत. म्हणजे त्या प्लॉटमध्ये येत नाही, त्यांना सुद्धा माहिती आहे. हा, म्हणजे ते प्लॉट पुन्हा सक्सेस, त्या जमिनीत काय राहतच नाही. त्याच क्षेत्रावर तीच पिकं त्यात येणं घेणं हा त्या मातीवर सरळ सरळ अत्याचार आहे. आपण मातीतून एवढं जर उत्पादन दरवर्षी अपेक्षित करणार आहात आणि मातीसाठी ना विसावा मिळतोय, ना चांगल्या मेहनती होत आहेत, ना त्याला. आणि पूर्वी बघा किती सुंदर होतं, म्हणजे सगळं चालायचं. बरोबर. खरीप आणि रब्बी झालं आणि सुगी झाली की सगळ्यांना विश्रांती मिळायची. उन्हाळ्याभर तसंच पडायचं. म्हणजे एप्रिल मे हा जो महिना आहे हा कष्टाच्या दृष्टीनं सुद्धा खूप अडचणीचा, कारण स्ट्रोक आहे, ऊन पडतंय, त्याच्यामध्ये कष्ट करायला आपल्याला पण त्रास होतोय. तर ती 2 महिन्याची विश्रांती पण आपल्याला मिळत होती. बरोबर. मातीला पण 2 महिने तळायला मेहनत करून टाकली. आता बऱ्याच ठिकाणी लव्हाळा जात नाही. लोक विचारतात लव्हाळ्यावर औषध काय, कशानं जाईल लव्हाळ. बघा बरं का, एक म्हातार माणूस चाललेलं होतं आणि असंच हे चालू होतं की बाबा लव्हाळाच जात नाही. मग ते म्हणायचं हे मारा, सेम्प्रा मारा बाबा जाते, हे म्हणायचं ते मारा जाते, कशानं जात नाही ते. तर त्यांचं उत्तर काय होतं माहिती आहे, अरे बाबा म्हणले तू फक्त 2-3 महिन्यात 1-2 मेहनती कर, उन्हाळ्यात एक पण उगवत नाही, टेम्परेचर जळून जाते, सगळ्या गाठी जळून जातात, 1-2दा खालीवर केली. म्हणजे पूर्वीपार हे सगळं ज्ञान आहे शेतीमध्ये, ते आपल्यापासून मिसिंग झालंय सगळं. हे नवीन आले सगळं आणि चांगलं तेवढं मिसिंग झालंय. आणि आता आपण फक्त आपल्याला त्या कुबड्या आहेत, आपली शेती कुबड्यावरची आहे, त्याला आपण टेकणं लावलीत आणि त्या टेकणावर एवढा मोठा डोलारा शेतीचा आपण उभा करायला चाललोय. ज्याला अडचण येते त्याला पर्याय नसतो. म्हणजे बऱ्याच गोष्टी कळत नाहीत. म्हणजे सूक्ष्म ऑब्झर्वेशन जे म्हणतो आपण ते सातत्यानं करणं, ते तो नजर तुमच्याकडे असली पाहिजे. शेतीमध्ये पाहिजे, शेतीमध्ये ती पाहिजे की बाबा. आणि वेगवेगळे प्रयोग सातत्यानं करण्याची पण एक तुमच्या जिज्ञासा पाहिजे. बरोबर. तुमचे जुगाड आम्ही बघतो किती काय, म्हणजे पण ते डोकं चालवून ते जे लागतं असे जुगाड करूनच आपल्याला ही शेती करावी लागणार. प्रत्येक गोष्टीसाठी औषधाला जर आपण अवलंबून राहायला लागलो, ते तुम्ही निमॅटोडसाठी बघताय, निमॅटोड होतो कशानं, तर म्हणजे किती सोपं आहे ते. पण एकदा झालं की लोक त्याच्यासाठी, पण ते कधी विश्रांती देत नाही. विश्रांती जर 2 महिन्याची दिली तर निमॅटोडचा विषय वर्षभर त्रास देत नाही. पण ज्या जमिनीला निमॅटोड असून सुद्धा विश्रांती मिळत नाही त्या जमिनीवर पिकं करणार आणि परत 10-20 हजाराचं मॉलिक्युल जमिनीत उकळतं. ते सोडताना ते असं वापा येतात त्याच्या, उकळतं ते ज्यावेळेस आपण पाण्यात टाकतो. आणि तसल्या गोष्टी जर आपण मातीमध्ये सोडणार असू, त्यात जर सगळं पिकवून आपण खाणार असू, तर मग ह्याच्यामुळं भविष्यातली सगळी मोठी संकट या कन्सल्टंट लोकांच्या चुकीच्या प्रॅक्टिसमुळं सगळं हे हा राक्षस, तसा मोठा राक्षस आपल्यासमोर उभा राहतोय. भीती वाटते कधी कधी. म्हणजे शिमला मिरचीवाली शिमला, आता मी शेतकरी, मी कधी विरोधात नाही बोलणार, पण एकही शिमला मिरची पिकवणारा घरी शिमला मिरची खात नाही. एकही वांग उत्पादन करणारा शेतकरी घरी वांग खात नाही. आणि मग एवढं सगळं विषय आपल्याला माहिती असताना जर आपण बळीराजा म्हणा, आपण लोकांच्या आरोग्याशी खेळतोय सरळ सरळ,
आपल्याला सुद्धा ते कळलं, अवेअरनेस तेवढा आपल्याकडे असला पाहिजे. आपल्यावर शेवटी जबाबदारी आहे. शेवटी प्रत्येकजण प्रामाणिकपणे स्वतःचं काम करतोय समाजामध्ये, म्हणजे सगळी. आणि आपण मात्र कुठंतरी आपल्या ह्याच्यासाठी कॉम्प्रोमाइज करायला लागलो की बाबा बरोबर. उत्पादन फक्त, मग काय होईल, थोडंसं आपण रिस्क घेतली तर आपलं उत्पादन कमी येईल. याच्यापेक्षा दुसरी गोष्ट काय घडणार नाही. म्हणजे असं नाही की सगळं बंदच पडणार आहे. केमिकल जर आपण कमी केलं, आपण असं म्हणत नाही की पूर्णच आपल्याला कमी करायचं, पण आपल्याला कमीत कमी करून तर करता येईल ना. पण इथं ते शिकवलं जात नाही. नाही, तुम्ही अगदी सत्य परिस्थिती बोलला आणि खरं बोलला. हे कारण हाच आहे, रियालिटी आहे आणि ग्राउंडवर आहेच. तुम्ही एवढ्या वर्ष म्हणजे काम केलं, यामध्ये एवढे संघर्ष केला, मेहनत केली. एखादा नवीन आता शेतकरी जर शेतीत उतरतोय तर त्याला हे सगळं करायला लागेल आणखीन, तर तुम्ही काय त्याला मार्ग सांगाल की त्याला हे गोष्टी स्किप करून तो चांगली शेती करू शकेल, सुरुवात चांगली करू शकेल? नाही, नक्कीच. आता सगळ्यात मोठं जर आव्हान असेल तर ते आहे की नव्या पिढीची जी अटॅचमेंट आहे किंवा नवीन पिढी शेतीमध्ये यशस्वी होणं हे खरं अवघड झाल्यामुळं आज हे सगळे प्रश्न जे निर्माण झालेत त्याच्यामुळे झालेत की आज तुमच्या पूर्वीच्या ह्याच्यामध्ये बघितलं ती मी मुली, खरंच आहे ग्रामीण भागात तर खूप अवघड आहे. शेतकऱ्याची मुलं आज एवढं वय झालंय पण मुली द्यायला तयार नाहीत. आणि फक्त आता जॉब करायचा आहे कशासाठी, लग्न जमवायसाठी कुठंतरी जॉब करायचा आणि परत मग जॉब सोडून का द्यायचा होईना, अशी सगळी विदारक परिस्थिती आहे. नव्या पिढीला जर शेतीमध्ये हे सगळं करायचं असेल तर तुम्ही आम्ही किंवा आपली ही जी नवीन पिढी आहे, तुम्ही ज्यांचे आता बघितलं मी ज्या तुम्ही मुलाखती घेताय त्याच्यातून एक चांगलं हे जात आहे. हा एकमेव आपल्यासमोर पर्याय आहे. आपण जनजागृती करू शकतो, आपण काही गोष्टी प्रॅक्टिसच्या समोर आणून मांडू शकतो, काही गोष्टीचा प्रयोग आपण करून ते. आता आम्ही तर आमच्या प्लॉटवर 3 महिन्यातून एक कार्यक्रम पार पडतो ज्याच्यात 1000 शेतकरी तरी कमीत कमी प्लॉटवर येतात. तुमच्या शेतावर तुम्ही शेतकरी बोलवता? हो, आमच्या प्लॉटवर स्वतः व्हिजिटला बोलवतो. अगदी कालच्या प्रतिक्रिया अशा होत्या शेतकऱ्यांच्या की अगदी कृषी प्रदर्शनात हे असे बिगर मल्चिंग म्हणजे आम्हाला कधी मल्चिंग लागत नाही. आम्ही नुसता पॉवर विडर मारतो, 1800 रुपये खर्च आहे आणि त्याच्यामध्ये 4-4 बोटं माती पण लागते, मातीचा श्वास बाहेर पडतो, गच्चा बनत नाही, सगळं तण नियंत्रण होतं. अगदी एकदम सहज एकदम, म्हणजे काही त्याच्यासाठी करायची गरज नाही. आणि आम्ही म्हणून ह्या सगळ्या प्रॅक्टिसेस समोर ठेवायला लागलो. नवीन पोरांना सांगायला लागलो की बाबा हे बिघडलंय ते फक्त हे जुन्या पिढीनं बिघडवलंच नाही, त्यांची मानसिकता एवढं खर्च करायची होतच नाही. संतोष, बरोबर. आपल्या जुन्या पिढीला बघितलं ना तर आज ही 10 रुपयाची नोट म्हणजे दोनदा ते आपण एखादा व्यवहार करताना अगदी म्हणजे साधा बिस्किट पुडा न्यायचा असला तर क्रीमचा कधी घेऊन जात नाही, साधा बिस्किट पुडा घरी नेणारी पिढी आहे ती. आता आपण डायरेक्ट आपण आता हायड अँड सीक वगैरे बघल, परंतु ती पिढी अशी आहे त्याला पार्लेजी पेक्षा दुसरा बिस्किट पुडा सुद्धा माहित नाही. अगदी काटकसरीवर, म्हणजे शेतकऱ्याचं जीवन अगदी काटकसरीवर आजपर्यंत चालत आलंय. त्यांनी कधी अतिरेक कुठल्याच गोष्टीचा केला नाही. ही फक्त शाप लागलाय आपल्या पिढीला आणि तो आपल्यालाच धुवून काढावा लागणार आहे. म्हणून जबाबदारी, म्हणून माझी तुम्हाला जाहिरात कधी कुठल्या मॉलिक्युलची, कुठल्या ब्रँडची, कुठल्या ह्याची आपण का जाहिरात करत नाही, कारण या सगळ्या गोष्टी व्यतिरिक्त आपल्याला शेतीकडे जावं लागणार आहे. ह्याच्यावरचं अवलंबित्व कमी करा. आपणच जाहिराती करायला लागलो, आपणच समजा हे सगळं मांडायला लागतो तर हे सगळे तुटून पडतील. त्याच्यामुळे याला फारसं महत्त्व न देता कमी ह्याच्यामध्ये कसं आपण हे सगळं करू. 4 वर्ष झाली स्वतःच्या शेतामध्ये करायला घेतलेल्या शेतामध्ये अगदी कितीही ती रान खराब असलं, माझी 100 रोपं कधी गेली नाहीत. संतोष भाऊ, तुम्ही मला कुठलंही कसंही तुम्ही मला मीडिया समोर असं समजा की एक्सपोज करायचं आहे बालाजीला आणि तुम्ही चॅलेंज देऊन त्या ह्याच्यावर जरी स्टॅम्पवर माझ्याकडनं लिहून घेतलं तर 100 प्लॉटची जबाबदारी मी घेऊ शकतो की बिगर कीटकनाशक आणि बिगर बुरशीनाशक न सोडता अगदी हो न सोडता जमिनीतनं एक्सलंट प्लॉट येऊ शकतात. वरून आपल्याला किटसाठी पेस्टसाठी ह्याचं कसं आहे, ह्याचं आता तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये खूप अभ्यास आहे आपला. म्हणजे हे करण्याचं कारण काय, नवीन शेतकऱ्यांनी पण हे अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे मी परवा ज्यावेळेस ह्याच्यामध्ये होतो त्यावेळेस त्यांना सांगितलं की तुम्ही एकच ओळ एक फवारणी आड घ्या आणि जर तुम्हाला नाही वाटलं, म्हणजे मी जबाबदार आहे त्या एका ओळीचं तुम्हाला, पण तुम्ही माझ्यासाठी म्हणून एक ओळ करा आणि एक आड फवारा फक्त. त्याला काय झालं तर मी जबाबदार आहे, त्याचं जेवढं नुकसान होतं तेवढं मी तुम्हाला द्यायला होत नाही काय. फक्त ती मानसिकता तुमची एकदा कमी ही करायसाठी ते प्रयोग करा. बरोबर. म्हणजे ते आम्ही अक्षरशः एवढे प्रयोग केले. संतोष भाऊ, माझ्या कार्यक्रमात मी 3 फवारण्या दिल्यात, म्हणजे 1 महिन्यामध्ये 3 फवारण्या. त्याच्यावर मारायची नाही म्हणून असं मी पूर्ण असं सगळ्या शेतकऱ्यासमोर असं सांगतो की 3ऱ्या फवारण्या लिहून दिल्या आणि 2च कॉम्बिनेशन, म्हणजे 3रं मॉलिक्युल नाही.
आणि समजा वातावरण जर तसं असेल, पाऊस जास्त पडत असेल तर अडचणी येऊ शकतातच की. नाही येत. ह्याचं कारण सांगतो तुम्हाला. रिस्क फॅक्टर पिकामध्ये कशी असते, रोप अवस्थेमध्ये रोग हा 10% रिस्कमध्ये असतं पीक. आणि ते झाड सगळ्यात हायली रिस्कला असतं ज्यावेळेस त्याचं हार्वेस्टिंग चालू होतं, त्यावेळेस ते हायली रिस्कमध्ये असतं. त्याच्यामध्ये काय गोष्टी घडतात, रोपाला बघा तुम्ही, आपलं पण तसं आहे, लहान मुलांना बघा कोरोना आला नाही, अजिबात आला नाही, कुठेही प्रॉब्लेम नाही, कुठेही त्यांची हे नव्हतं. आपल्या बरोबर रोपांचं तसं आहे. रोपाला रिस्क 0% असते. मी म्हणतो तुम्ही फार नाही ना महिना फवारलं तरच त्याला अडचण येईल, पण तुम्ही जर 8-10 दिवसाला टाकलं तर कधीही, म्हणजे तुम्ही प्रयोग तुम्ही करा. बघणारे जे आपले शेतकरी आहेत त्यांना पण मी आव्हान करतो की बाबा तुम्ही पहिल्यांदा रोपांना अजिबात जास्त फवारू नका, काही येत नाही ह्याच्याबद्दल अजिबात भीती बाळगू नका. कोणताही भाजीपाला असो, कुठलाही भाजीपाला असो, पहिल्या टप्प्यामध्ये त्याला जो म्हणजे कीटकला बघावं लागेल आपल्याला. जर अटॅक एखाद्या भागामध्ये ते काय बघून असू शकतं, पण जर एखादा भाग असा असू शकतो की तिथं पांढरी माशीचं थोडंसं एरिया आहे आणि तिथं थोडंसं प्रमाण जास्त आहे, तर अशा ठिकाणी थोडंसं त्याच्यावर लक्ष द्यावं लागेल. फारसं बुरशीचे किंवा ह्याचे आम्ही बायोलॉजिकल मधले स्प्रे घेतो कीटकनाशक म्हणून, त्याच्यात निमॉइल वापरतो, अगदी सुंदर. म्हणजे तुम्ही टेस्टच बिघडवली त्याची तर ते खायलाच योग्य नसेल तर कुठलं कीटक तिथं खायला येणार आहे. त्याच्यामुळं ऑलरेडी कडवटपणा तिथं असेल एवढा मोठा निमॉइलमुळं, आणि ते वाढूच शकत नाही, त्याच्या सायकल डेव्हलप होणार नाही, त्या तिथं ते दुसरीकडे जातील, तिकडं सायकल त्याच्या डेव्हलप होतील, पण प्लॉटला तुमच्या काय. आणि हे बायोलॉजिकलचं कसं आहे, त्याच्यातून रेजिस्टन्स वाढत नाही. हे मात्र एवढं डेंजर आहे की तुम्ही आता अर्ध्यानं मारलं तर पुढच्या एकच मारलं तरी पण कंट्रोल व्हायला तयार नाही, अशी सगळी परिस्थिती आहे. त्याच्यामुळं याचा जर अभ्यास केला तर तुम्हाला कमीत कमी फवारण्या, अगदी मी तर म्हणतो की पहिल्या महिन्यामध्ये, आता आमचं तर कसं असतं, पहिल्या महिन्यामध्ये आपल्याला 3च पंप लागतात एकरी. बरोबर, फार कमी लागतात, छोटी झाडं असतात. आणि त्यात आता बघा आपल्या टोमॅटोला नागाळी येते, आणि समजा आपल्या टोमॅटोला 4च पानं आहेत, 5च पानं आहेत, आणि खालच्या 2 पानाला आली. आता मला सांगा 2 पानाला नागाळ्या आली, आणि समजा तुम्ही आबामेक्टिन सारखं हे टाकलं, किती दिवसांनी टाकलं, 15 दिवसांनी टाकलं, आणि ती मिली, अडचण कुठं आहे? काहीच अडचण नाही. दुसरी पानं येणार आहे, ती त्या पानांचा एकतर मुळात रोलच नसतो. मी परवा एक अशी पोस्ट टाकली होती की कुठल्या पानांचं आयुष्य किती असतं झाडाचं, म्हणजे ही पानं फक्त त्याचा जिवंतपणा आणि त्याची स्टेम, ज्या दिवशी त्याला पुढची पानं येतात त्या दिवशी या खालच्या पानांना ते काढून सुद्धा टाकली तरी चालतं. मी काढतो 30-35 दिवस, आणि त्या पानावर नागाळी आली म्हणून लोक महागडी औषध, नाव नाही घ्या ना, पण महागडी औषधं ह्या कंपन्या चालल्या नसत्या. कारण का चालल्या नसत्या, यांचं जे स्प्रे शेड्यूल आहे तेच मुळात अशा दिवसात आहे, म्हणजे तुम्ही 20 दिवसात एवढा खर्च करा, तिथं फवारणीच गरजेची नाही मुळात. एखादी दुसरी फवारणी त्या 20 दिवसात. एवढा सगळा अभ्यास कसा केला तुम्ही? नाही, हे सगळं हे एकतर खर्चाला पैसे नव्हते, आणि निरीक्षणं झाली. ही निरीक्षणं अशी झाली की अरे काहीच नाही, आली नागाळी मरते, मग त्या पानावर नागाळी आली तर ते पान तर कुठं महत्वाचं होतं, पुढं फुटवे ते दिसत पण नाही पान, आणि ते काढून टाकलं तरी चालतं. मग ह्या प्रॅक्टिसेस अशा डेव्हलप झाल्या की अरे बाबा हे चाललंय मार्केटमध्ये, ते तर वेगळंच सांगतंय, ते सांगतंय की कुठं स्पॉट आला ना पाहिजे, कुठं रोग आला ना पाहिजे, काहीच आलं ना पाहिजे, आणि इथं काय आलं तरी काय होत नाही, ते शेंडा काळा भंगार येतो. आळवणी केलेल्या आणि बिगर आळवणी केलेल्या रोपामध्ये सेम टू सेमच पणा येणार, पण तो कितव्या दिवशी येणार, हे 8 दिवसानं तुम्हाला अगदी ग्रीन दिसेल, हेल्दी दिसेल, आणि हे 12 दिवसानं दिसेल. का दिसेल 12 दिवसानं? याला कारण सांगतो तुम्हाला. पहिल्या 6 दिवसांमध्ये त्याची मुळी मातीशी जोडली जाईल. पुढच्या 6 दिवसांमध्ये जे तुम्ही शेणखत दिलंय, तुम्ही जे खताची मात्रा दिली, त्याचा अपटेक चालू ज्या दिवशी होईल त्या दिवशी लगेच, म्हणजे अगदी मिलीग्रॅम मध्ये ज्यावेळेस ती उचलायला चालू करत सुरुवातीच्या टप्प्यामध्ये, त्याच दिवशी त्याची ग्रीनरी, म्हणजे सगळं देताना मोजून मापून एकदम व्यवस्थित सगळं द्यायला पाहिजे. आणि म्हणून मग आम्ही बेसल डोसवर का येतो की बेसल डोसचं कसं आहे, तुम्ही जास्त पाणी द्या तेवढा जास्त रिझल्ट येणार. बेसल डोस म्हणजे बेसिक जे आपण खतं टाकतो, बेसल डोस म्हणजे हेच, सल्फेट फॉर्म मधला जो, आता हे फॉर्म्युलेशन आहे, फक्त खतं अन्नद्रव्य तीच आहेत. ती एक आपण बेसल डोस मध्ये देतो म्हणजे सल्फेट फॉर्म मध्ये देतो, दुसरी आपण देतो ती वॉटर सोल्युबल. मग आता वॉटर सोल्युबलचे तोटे काय आहेत आपल्याला, तर ते एकतर महाग आहेत, पाण्याचं पीएच हलवतात, दुसरी गोष्ट ते डुप्लिकेट आहेत मार्केटमध्ये, डुप्लिकेट, अनेक कंपन्याबद्दल अनुभव वाईट आहेत. मग आपल्याला तिसरी गोष्ट काय, ते समजा आज आपण ते दिलंय आणि 2 दिवसानं पाणी जास्त झालं, पाऊस झाला, बऱ्याच काही गोष्टी त्याच्यातून ते लिचिंग होऊन जात, मुळीच्या खाली गेलं की ते कायमच म्हणजे ते आपल्या नुकसान आहे ते आपलं. मग ते काय करतं, खाली जाऊन मातीत पाण्यात जातं, जिथपर्यंत पाणी जातं तिथपर्यंत ते जातं, त्याच्यामुळे पाण्याचं आरोग्य बिघडतं. मग ह्याच्यामध्ये असतात क्लोराईड, ह्याच्यामुळे मातीचं पुन्हा आरोग्य बिघडतं. बरोबर. आणि आपल्या सल्फेट खताचं कसं आहे,
ह्याचा अंशच कमी होत नाही. म्हणजे तुम्ही मुठभर जे आपण काय ग्रॅन्युअल म्हणू त्याला, तर ते दाणेदार खतातलं ते दाणेदार खतं जर अशी घेऊन टाकली, 10 जरी पाऊस पडले तरी तुम्हाला ते 50% विरघळणार, 50% तसंच दिसणार. आणि त्याचं माती केलं ना तर ते लिचिंगच होत. त्याचा पुरेपूर म्हणजे तुम्ही कधी मका लावली असेल आणि 10-26 नेऊन टाकला असेल आणि पाणी दिलं तर तुम्हाला अक्षरशः काळोखी वगैरे जबरदस्त आलेली, कणस वगैरे कंदाडं चांगली पडलेली तुम्ही बघितली असतील. आता तुम्ही जो हा पॅटर्न राबवलाय खरबूजचा, किंवा आधी तुम्ही शिमला लावत होता, आता शिमला लावत नाही, आता लावताय टोमॅटो, खरबूज, मग हा प्रत्येक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यानं स्वतःच्या एरियानुसार कसा पॅटर्न राबवायला पाहिजे? 1 पिकात राहायला पाहिजे, 2 पिकात, 4 पिकात, आणि त्यातनं पैसे कसं कमवायला पाहिजे ते सांगा ना थोडंसं. नक्की. आता संतोष भाऊ, इथं कसं आहे, सगळ्यात जास्त म्हणजे आपण कॅश क्रॉप ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये खूप व्हरायटी आहेत, म्हणजे खूप ऑप्शन आहेत आपल्याला. याच्यामध्ये वेलवर्गीयमध्ये बरंच काय करू शकतो आपण, खूप शॉर्टली, म्हणजे अगदी 30-30 दिवसामध्ये ककडीसारखं पीक आपल्याला 30-35 दिवसामध्ये उत्पादन देऊ शकतो. आता त्याला खूप मोठं भविष्य आहे, खूप मोठ्या व्हरायट्या चांगल्या आहेत, हायब्रिड व्हरायटी आहेत, उत्पादन भरपूर आहे. टोमॅटो सारखंच उत्पादन आपल्याला ककडीचं पण घेता येतं, खूप चांगलं आहे. आणि त्याच्यानंतर आपला दोडका आहे, कारले आहेत आपली, परत आपलं खरबूज तर काय, आम्ही खरबूज कलिंगडचे आम्ही तर हेच आहे. म्हणजे आमचा क्रॉप पॅटर्न ठरवताना आम्ही कसा ठरवला, म्हणजे हा प्रत्येकाने कसा ठरवायचा हे मी सांगतो. सांगा ना. याच्यामध्ये तुम्ही जो मेन क्रॉप घेताय ते असलं पाहिजे सीझनला, म्हणजे मे जूनला तुमचं पहिलं पीक असलं पाहिजे. याच्यामध्ये कारण असं आहे की हा जो आपला देश आहे याच्यामध्ये मान्सून येताना येतो साऊथनं, आणि साऊथची राज्य करत करत तो येतो आपल्यात येतो 7 जूनला, आणि नंतर तो जुलैमध्ये उत्तर भारतामध्ये जातो. हे जात असताना जुलैमधलं दिल्लीतलं टेम्परेचर असतं 45, आणि त्यावेळेस आपल्याकडे जूनला 7ला तर मान्सून आलेला असतो चांगल्या पद्धतीनं. बरोबर. आता बघा, अख्ख्या उत्तर भारतामध्ये काय काय घडतं आपण बघूया. निम्मा भारत आपला, या निम्म्या भारतामध्ये एक तर उन्हाळ्यामध्ये 45, म्हणजे तिथं पिकं यायचा विषय नाही. याच्यानंतर आता तुम्ही जर बघितलं तर पावसाचं तुम्ही सगळं, उत्तराखंड असेल, तुमचं हिमाचल प्रदेश असेल, पंजाबची परिस्थिती बघितली असेल, हे सगळ्या राज्यात पाऊस पण खूप मोठ्या प्रमाणात. आणि इथून पुढे सुद्धा ज्यावेळेस आता थंडी येईल त्यावेळेस सुद्धा ते मायनसमध्ये असतात. अगदी दिल्ली 1-2 वर पण आलेला आपण बघितलं, म्हणजे तिथं पण त्यांचं उत्पादन घ्यायला अडचणी येतात. आता बघा त्याच्या तुलनेत आपली परिस्थिती बघा, म्हणजे त्या सगळ्या राज्यांना प्रत्येक सीझन मध्ये पिकवायला अडचण आहे. बरोबर. आणि मी मगाशीच म्हणलं की आपला जो महाराष्ट्र आहे याच्यात एवढं पोटेन्शियल आहे की याच्यामध्ये पाऊस पण मर्यादितच आहे. आता कोकण सोडला आपला तर बऱ्यापैकी नाशिक एवढ्या, जरी आता नाशिकचा आपण बघतोय की जास्त पाऊस म्हणलं तर आपण समजा हा जर कोकण सोडला, आपला पश्चिम महाराष्ट्र अतिशय असा काय फारसं, कधी कधी तुमच्या इकडे पूर परिस्थिती थोडीशी निर्माण होते, 2-3 नद्या तुमच्याकडे मोठ्या आहेत, आणि तो पण जरा डोंगर भाग असल्यामुळे थोडं पाण्याचं हे होत असल्यामुळे थोडा पूर दे. परंतु जसं जसं आमच्याकडे तुम्ही याल, तुमचा तसा भाग पर्जन्य छायेचाच आहे. बरोबर. तुमच्यापासून जर धरलं तर अख्खा मग परत पुन्हा तुम्ही सोलापूर घेतला, सांगोला घेतला, सोलापूर घेतला, अगदी लातूर, उस्मानाबाद, बीड, हा जर सगळा परिसर घेतला तर इथं पावसाळ्यामध्ये पिकं यायला काय अडचण नाही. याच्यानंतर तुम्हाला आपला नाशिकचा सुद्धा एरिया, म्हणजे क्वालिटीचा टोमॅटो वर्षभर देणार आपलं ते हे आहे, म्हणजे तिथं वर्षभर पिकं येतात चांगली, थोड्या अडचणी येतात नाही असं नाही, पण त्या अडचणी आपण सोडवू शकतो. याच्या सगळा महाराष्ट्रातला जर आपला बघितला, पावसाळ्यात आपण उत्पादन घेऊ शकतो, थंडीत आपलं 10-12च्या आत जास्त करून टेम्परेचर येत नाही, त्याच्यामुळे थंडीत पण आपल्याला पिकं आणायला अडचण येत नाही. आणि उन्हाळ्यात सुद्धा तुम्हीच आता त्याच्यामध्ये शिमला बिमला तुम्ही पाक एप्रिललाच लावून आणू शकताय. आम्ही टोमॅटो एप्रिलला लावून आम्ही टोमॅटो आणतो सोलापूर सारख्या जिल्ह्यामध्ये, म्हणजे नारायणगाव सारखा भाग आहे आपल्यामध्ये बराच मोठा आहे. तर आपल्या महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे की आपण कुठलंही क्रॉप, कुठलंही, म्हणजे आम्ही आत्ता माझे बेड सोडलेत खरबूजचे, आता महिना आहे सप्टेंबर, आणि सप्टेंबर मला ऑक्टोबर नोव्हेंबर 2 महिन्यामध्ये टोमॅटोचं खरबूजचं उत्पादन घेत असताना थंडी येणार आहे. पण एक लक्षात आपण घेतलं पाहिजे, आपण करू शकतो म्हणून इतर राज्यात होत नाही, आणि म्हणून ही सगळी पिकं लवकर मार्केटमध्ये आणायचं जे म्हणजे आपण दुर्मिळ योग आहे तो आपल्याकडे आहे. म्हणजे आपण आता साऊथला 2 महिने अजून मान्सून जाताना थांबतो, अजून महिना 1.5 महिना तरी तिथून मान्सून हलत नाही. आपल्यातून जरी गेला तर नॉर्थ ईस्ट मान्सून तिथं असतो. 1.5 महिना आपल्यातून आपला पाऊस उघडल्यानंतर 1.5 महिना हा दक्षिण भारतामध्ये मान्सून रेंगाळलेला असतो, जात नाही. आणि हे जर बघितलं, खरबूज तिथं होत नाही. बरोबर. 1.5 महिना अजून खाली होत नाही, वर अगदी मायनसमध्ये राज्य असणार, आणि फक्त खरबूज, आम्हाला खरबूज कलिंगड करायची संधी आपल्या महाराष्ट्राला मिळती. त्याच्यामुळे आर्लीमध्ये काम करणाऱ्या लोकांना खूप पैसे चांगले होतात. आता पुढं काय होतं
पुढं बघा समजून घेण्याचा विषय आहे. पुढं काय होतं, जसा उन्हाचा कालावधी वाढतो तसं 15 टन निघणारं खरबूज 20 टन निघायला लागतं. परत पुन्हा तुमचं कलिंगड 30 टन निघतं, जे आता पण म्हणजे डबल उत्पादन व्हायच्या मार्गावर लागतं. का? कोरडं वातावरण, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि त्या पिकाला तेच पाहिजे, ते मिळतंय. त्याच्यामुळे काय होतंय, क्रॉप एरिया जरी कमी झाला म्हणजे 5 एकर झालं तर 10 एकराचं उत्पादन येते. दुसरी गोष्ट, हे होत असताना वरच्या उत्तर भारतातली सगळ्या लागवडी या चालू कधी होतात? साधारण जानेवारी 15 पासून होतात. म्हणजे मग फेब्रुवारीमध्ये थोड्या वाढतात आणि मार्चला तर त्या खूप मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडे होतात. आता आपल्याला इथं संधी मंदी कशी असते की त्यांचं उत्पादन चालू व्हायच्या आधी आपल्याला सगळा आपला सीझन संपवून घ्यावा लागतो. बरोबर. आणि हे फक्त लक्षात यायला आपल्याला आपला अख्खा देश माहिती पाहिजे. म्हणजे नुसतं देश, भाषा या नाही, क्रॉप पॅटर्न कळला पाहिजे. अख्ख्या देशाचा क्रॉप पॅटर्न ज्या दिवशी तुमच्या समोर असा उभा राहील, म्हणजे तारखा, मला तर तुम्ही खरबुजातल्या तारखा विचारल्या तर मी पंजाब कधी चालू होतं, ह्याच्या ऑर्डर कधी असतात जम्मूच्या. हा स्टडी कसा तुम्ही काढला, का फिरला तुम्ही स्वतः? क्रॉप पॅटर्न तयार करताना हेच करलं आपला. मी फिरलो, परवा मी दिल्ली जाऊन आलो. दिल्ली हा खरबूजसाठी सेंटर पॉइंट आहे. म्हणजे दिल्लीमध्ये जरी माल गेला असला, दिल्लीच्या मार्केटमध्ये जरी आपला माल विकला तरी तो रिपॅकिंग होतो तिथून अनेक राज्यासाठी. म्हणजे तिथं तो सगळा विकला जात नाही. 50-60% माल हा तिथून बाहेरच्या तिथल्या वरच्या राज्यांमध्ये तिथून रिपॅकिंग होऊन परत पुढे जातो. आता याच्यामध्ये आता समजा व्हरायटी आहेत, याच्यासारखी बॉबी सारखी व्हरायटी आहे की जिला 8-8, 10-10 दिवस जरी मार्केटिंगमध्ये तिला वेळ गेला तरी पण ती एकदम अतिशय चांगली राहते. टिकाऊ, खूप चांगली टिकाऊ व्हरायटी. मग त्याच्यानुसार आम्ही व्हरायट्या निवडल्या. म्हणजे आपल्याला संधी कुठं आहे, आपल्याकडे कसं आहे, एक टिपिकल मानसिकता, आपल्याकडं खायच्याच दिवसात खायतात लोक, बरोबर, असं फंक्शनली खात नाहीत आपल्याकडे. आणि तिकडं कसं आहे तसं नाही. त्यांच्या फळावर, म्हणजे उत्तर भारताचं जर वैशिष्ट्य काय असेल तर अगदी मोठ्या प्रमाणावर फळावळ खाणारा सगळा भाग आहे. आपल्याकडे थोडा तो अवेअरनेस फळांच्या बाबतीत कमी आहे. द्राक्ष भरपूर आपल्याकडं बेकरी मटेरियल घरी घेऊन जायला पण आपण फळं घेऊन जात नाही. पण तिकडं तसं नाही. म्हणजे अगदी लग्नात 3-3 दिवसाचे स्टॉल हे सगळ्यांचे, आणि ऑर्डर आधी असतात 2-2 महिने. त्यामुळे हे जे सर्कल, आमच्या लग्न सरायातल्या तारखा माहिती असतात आम्हाला. म्हणजे कसं असतं तिथं, मी समजा एक काढते आणि समजा 1 महिन्यानं एखाद्याच्या घरी लग्न कार्य, तर ते 500 किलोची ऑर्डर मला देऊन जातं आजच. 2 महिने आधी तिथं त्यांचं चालू असतं. असं अख्ख्या राज्यातनं त्यांच्याकडे त्या डिमांड आलेल्या असतात. मग आम्ही त्या तारखा घेतो, आम्ही त्या तारखा बघतो की बाबा कुठल्या महिन्यामध्ये फोकस केला पाहिजे. आणि परवा तर मी रात्री 12-1 वाजल्या होत्या आणि पट्ट्या चालत होतो तिथं बसून दिल्लीमध्ये त्यांच्या ऑफिसमध्ये. डेटा काढला, डेटा काढला. आणि मला नोव्हेंबर महिना बघतो, नोव्हेंबर महिन्यातल्या 9 किलोचा बॉक्स 1130 रुपयाला गेलेला दिसला खरबुजाचा. म्हणजे दर पडला जवळजवळ 130-140. म्हणजे ही एवढी मोठी ताकद आहे शेती क्षेत्रात, फक्त थोडा अभ्यास महत्वाचा आहे. आणि म्हणून मी जर आपण कष्ट करणार असू, खर्च करणार असू, तर त्याला योग्य दिशा सुद्धा आपल्यालाच द्यावी लागणार. नाही तर आपण आपली गाडी जर समजा ते आपण बघितलं, ते ज्या गाड्या हायवेला चालतात त्या आपल्याला जनरल रस्त्यावर खाली नेऊन नाही ना चालणार. बरोबर. मग तुम्हाला ते रोडमॅपच तयार करावं लागणार की आपल्याला वेगळा. प्रत्येकाला वेगळं. ह्याच्यामध्ये जेवढा अभ्यास, संतोष भाऊ, हे अथांग समुद्रासारखं क्षेत्र आहे शेती. याच्यामध्ये आपला अभ्यास हा खूप बारका असणार आहे, खूप भयानक. म्हणजे एवढा संधी पोटेन्शियल असलेलं क्षेत्र आहे. तुम्ही एकदा जरी सक्सेस झाला तर तुम्ही लखपती होऊ शकता, एवढं पोटेन्शियल आहे. मग तुम्हाला ती रोज एक संधी आहे. इथं संधीवर म्हणजे अक्षरशः कधी कधी वाटतं की कितीतरी पिकामध्ये संधी एकाच वेळी दिसायला लागते. आता इथं सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. म्हणजे मी परवा सांगितलं की आज तुम्ही कुठल्याही नर्सरीमध्ये बघा, सगळ्याकडे शुकशुकाट आहे. का शुकशुकाट आहे? लागवडी बंद आहेत. लागवडी का बंद आहेत? वापसा नाही, सतत पाऊस पडतो. बरोबर. या पावसानं काय होणार संतोष भाऊ? परिस्थिती आज अशी आहे की कुठलंही पीक आता या वातावरणामध्ये दम काढायला तयार नाही. बरोबर. उष्मा वाढला, रात्रीचा पाऊस वाढला, रात्रंदिवस पाणी झाडावर राहते, काही केल्या झाडं टिकायला तयार नाहीत. आता एकीकडं उत्पादन घट दिसते, प्लॉट डॅमेज होताना दिसत आहेत, इकडं लागवडी थांबल्यात. संधी कळायला वेळ लागत नाही. बरोबर. अशा वेळेस जर तुम्ही तयारीत असाल, हे सगळ्या कंडिशनचा अभ्यास केला आणि पटकन तुम्ही जर लागवडीच्या नादाला लागला, इथं तुम्हाला 100% तुम्ही यशस्वी होऊ शकता. आणि हा अभ्यास आपल्याला शेतकरी म्हणून एवढा तरी आपल्याकडे असलाच पाहिजे. म्हणजे आपल्याला एवढं जर तिथं यश मिळत असेल, समजा मला जर एवढी खात्री असेल की मी एखाद्याचं 8 एकर क्षेत्र करावं आणि तिथं मी धाडसानं 4 एकर टोमॅटो टाकावं आणि तिथून 30 लाख रुपयाचं उत्पादन घ्यावं, म्हणजे हे डेअरिंग जे आहे ते तुम्हाला कधी येऊ शकतं, हे सगळं ज्ञान तुमच्याकडे असलं तर.
बरोबर म्हणजे तुम्हाला मार्केटिंगचं 100% तुमच्या डोक्यात घोळत राहिलं पाहिजे, बरोबर पीक व्यवस्थापन तुमचं स्वतःचं असलं पाहिजे बरोबर आणि मग तुमचा जो रोडमॅप तयार होणार आहे तो अफलातून असणार आहे. आणि शेतीला पुढे घेऊन जाण्यासाठी हे स्किल पुढे आलं पाहिजे. बरोबर आणि शेतकऱ्यांनी सुद्धा जनरली शेतकऱ्यांनी सुद्धा सेल्फ स्टडी बरोबर करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. शेतीचा अभ्यास, मार्केटचं प्रिडिक्शन हे 100% सगळं आणि पूर्ण भारताचा अभ्यास पण पाहिजे सोबत, पूर्ण पाहिजे. वही पाहिजे कायम सोबत. 100%. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे बघा, खरबूज आता समजा खरबूजचं पीक आपण लावतोय हम्म, आणि ते वन टाइम हार्वेस्टिंगचं पीक आहे. हम्म. आता मला बरेच जण म्हणतात की तुम्ही एवढं ओपन सांगता, समजा तुम्हाला तुम्ही risk तुम्ही नाही का? लावता हा. तुम्ही 10 एकर लोकांचं करता आणि तुम्ही लोकांना संधी सांगता हम्म, की बाबा ह्याच्यात संधी आहे, पीक चांगलं आहे, ह्यात पैसे होतात, तुम्ही सांगता, गर्दी आली, हम्म, मग तुमचं काय? हम्म, मी त्यांना एकच उत्तर देतो, ही भीती कोणाला आहे? ज्याला ही गर्दी झालेली कळत नाही. हम्म. समजा हे वन टाइम हार्वेस्टिंगचं पीक आहे, बरोबर. समजा गर्दी आज झाली, हम्म, आज आपल्याला दिसतंय की लागवडी वाढतायत, आपण थोडं 15 दिवसाचा स्टे केला, थांबलो आपण, आणि 15 दिवसांना जर आज गर्दी होत असेल, हम्म. ही गर्दी होताना कशी होत असते, पुढची आणि मागची लोक एकत्र आली हम्म. की गर्दी होती. बरोबर. आज गर्दी झाली याचा अर्थ काय, उद्या ती कमी होणार आहे. आणि मग इथं दर पडले तर ते निश्चितपणानं पुन्हा माल हुडकावा लागणार आहे व्यापाऱ्याला. मग बरोबर. 15 दिवसाचा स्टे आपण घेऊ शकतो, 15 दिवसांना आपण लावू शकतो, 20 दिवसांना लावू शकतो. टप्प्याटप्प्याने करू शकतो. हा बरं संतोष भाऊ, दुसरी गोष्ट महत्वाची काय आहे, आता आमचं खरबूज पहिलं पडतंय, हम्म, हा सप्टेंबर महिना आहे. हम्म, मला दिवस आठवतोय, मी 9 जूनला हम्म, 35 रुपये दरानं 2 प्लॉट माझे हार्वेस्टिंग केले. 10 दिवसात, हम्म. सलग 10 दिवसात 10 गाड्या गेल्या, सलग 10 दिवसात 10 लाख घेतले. बापरे. जून 9 तारीख, आता आहे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, 10 महिने झाले. हम्म, 10 महिने जर तुम्ही एका क्रॉपमध्ये तुम्हाला सायकल पकडता येत असेल, आता मला सांगा याच्यामध्ये डाऊनफॉल धरले आपण, हम्म. डाऊनफॉल धरून आपण किती 1-2 महिने डाऊनफॉलचे धरले, बरोबर. तिथं थांबावं लागेल आपल्याला कदाचित. बरोबर. 8 महिने आपल्याला, 6 महिन्यात निदान, हम्म, 6 महिन्याचा सीझन आहे, वन टाइमचं हे आहे. आणि तुम्ही टोमॅटो 1 एकर करू शकत असला, हम्म. खरबूज 10 एकर करू शकता. बरोबर. वन टाइम हार्वेस्टिंग आहे. आणि सोपं आहे. त्याच्या प्रॅक्टिसेस जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मल्चिंग, तुम्हाला ते गुत्त द्यायचं आहे, हम्म, क्रॉप कव्हर गुत्त द्यायचं आहे, संपलं. 4-5 फवारण्या करायच्यात उघडल्यानंतर संपला विषय, तुम्ही 10 एकर लावू शकता. मग रानं जे आम्ही जे क्षेत्र लोकांचं घेतो हम्म, ते आम्ही समजा 5 एकर लावलं हम्म. आणि पुढची संधी दिसली तर क्षेत्रच नाही आपल्याला, मग बरोबर. आपण दुसऱ्यांची घेतो. असं गेल्या वर्षी तुम्ही बघितलं असेल बघू की शकतो आपण तुम्ही. 23 प्लॉट केले. आपली तर जमीन 2 एकर हम्म. 3 एकर, आपण 23 प्लॉट केले. आमच्याकडे गव्हाचा सीझन असतो साधारण. हम्म, मग आम्हाला एखाद्यानं विचारलं की माझं तयार झालंय, मग गव्हा एवढे पैसे जर तुम्ही देत असला तर करा. बरोबर. आम्ही ते गव्हा एवढे पैसे देतो त्यांना बरोबर. आणि आम्ही करतो. 5-5 लाख रुपये घेतले आम्ही कधी कधी प्लॉटला. Best. आणि मग माझं म्हणणं हे आहे की हे तर संधीची कमतरता नाही, बरोबर. प्रचंड आपलातून एवढं पोटेन्शियल आहे इथं हम्म, की सातत्यानं, म्हणजे एक दिवस तुम्हाला समजा रडावं लागलं, हम्म. मग तुम्ही जर तुमच्या प्रॅक्टिस डेव्हलप केल्या, टप्पे केले, आम्ही टप्पे करतो, हम्म, आम्ही कायम टप्प्याटप्प्यानं काम करतो. म्हणजे एका वेळेस आता याच्यामध्ये रिस्क फॅक्टर कुठं असतात, समजा तुमचं 1 जानेवारी आहे, हम्म. त्या 10-15 दिवसामध्ये मार्केटला कधीही दर मिळत नाहीत. टोमॅटो खरबूज म्हणतात. हो, आता विकेंडचा सुद्धा फरक पडतो म्हणल्यावर त्यावेळेस तर तुम्ही ते सेलिब्रेशनला व्यापारी लोक जे आहेत जवान सगळे. ते विथ फॅमिली फिरायला जातात, हम्म, ते सेलिब्रेशनला जातात न्यू इयरला, आणि ते 8-10 दिवसात मार्केट पडलेलं असतं. बरोबर. आपण असे काय पॉकेट बघितले पाहिजे तिथं आपल्याला धोका होऊ शकतो, ते पॉकेट आम्ही कट करतो. बरोबर. लागवडी करताना ह्या गोष्टी आम्ही विचारात घेतो की होळीसारखा सण आहे बरोबर. किंवा पोंगल तिकडं असतो, तो पोंगल आहे आपली जी बरोबर. मकर संक्रांत असते समजा, हम्म. तर तिकडे पोंगल असतो, बरोबर. तर तो मोठ्या प्रमाणावर ते साजरा करा. तिथं थांबायचं आपण, तिथं आपली माल हार्वेस्टिंगला आली नाही पाहिजेत. असं सगळे बारकावे आम्ही काढलेत आणि मग क्रॉप पॅटर्न तयार झाला आमचा की मग या पिकामध्ये असं आपल्याला काम करायचं आहे. बरोबर. मग याच्यामध्ये आता बघा, आता खरबूज तुम्ही म्हणला तर नुसतं खरबूज एक नाही, बरोबर. या खरबूजमध्ये अक्षरशः तुम्हाला कोहिनूर सारखी आहे, तुम्हाला लायलपूर, म्हणजे तुम्हाला ज्या 3-4 सेगमेंट आहेत त्याच्यामध्ये, वेगवेगळ्या व्हरायटी. हा, की जी लोकलला पण तुम्ही विकू, एक अशी आहे की लोकलला विकून तुम्ही भरपूर पैसे करू शकता, पण तिचा लावायचा कालावधी वेगळा आहे. बरोबर. तुम्ही जी एक्सपोर्ट करू शकता ती सेगमेंट वेगळा आहे, पण तिचा कालावधी वेगळा आहे. बरोबर. जी तुम्ही दिल्लीला बॉबी पाठवू शकता, उत्तर भारतात जिचा ब्रँड आहे, तर ती बॉबी तुम्हाला अक्षरशः तिथं थोडी ऊन वाढायला आणि आपला माल तिथं जायला मार्केटमध्ये गाठ पडली तर तिथं त्या व्हरायटीला तिथून पुढे संधी चांगली मिळणार आहे. म्हणजे जी व्हरायटी तुम्ही डोळ्यासमोर घेताल तिचा पिरियड वेगळा दिसणार आहे तुम्हाला. बरोबर. आणि मग कलिंगड कसं असतं, एकच आहे, कलिंगडच आहे, त्याच्यामध्ये काय सेगमेंट नाही. बरोबर. मग ते काय याचं कसं आहे, आता बघा साधारण कुंदन लायलपूरचा जी आपली व्हरायटी येते समजा मार्केटमध्ये, तर तिच्यात
सप्पक आहे ती व्हरायटी, सपक आहे. पण ती ज्यूसला साखर टाकून गोड होती. बरोबर. ते त्याला काय ऑरेंज कलर आहे, स्मेल आहे भरपूर, त्याच्यात साखर टाकून एक नंबर होत आहे ते. पण ते आपल्याला खायला चालत नाही, म्हणजे असं आपण जर खायचं म्हणलं तर मग ते आपल्याला खायला तेवढी गोड लागत नाही. मग हे मार्केट जो कस्टमर आहे आपला, त्याचा कधी कधी असं असतं लायलपूरचा अवरेज 20 टन आणि त्याला 40 रुपयाचा पण दर मिळतो, जो की आज लावलं तुम्ही, आज जर लायलपूर लावलं तर 40 रुपयाने विकतं, हे मला माहिती आहे. मग आज लावताना हे आपल्याला कळलं पाहिजे की हे मार्केटमध्ये ज्या दिवशी ह्या सीझन कुठल्या व्हरायटीज आहे, आपल्याला ती कुठं विकायची आहे. मग हे कळतं कधी, ज्या दिवस तुम्ही जास्त दिवस त्याच्यामध्ये त्या पिकामध्ये काढता. बरोबर. मला तर पहिल्यांदा संतोष भाऊ ते हार्वेस्टिंगला आलेलंच कळलं नाही. जेव्हा मी पहिल्यांदा लावलं खरबूज तेव्हा ते बॉईल झालं अक्षरशः. बरोबर. म्हणजे ते मला समजलं पण नाही, पण मी तिथून प्रवास सुरू केला. आज मला ते कुठं कसं विकायचं, कुठलं कधी लावायचं, त्याचे रोग कुठले, ते कसे कंट्रोल करायचे, ह्या सगळ्या गोष्टी मी आत्मसात केल्या. हाच फंड आहे, म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला हे करावं लागणार आहे. तरच आपण हक्काची शेती ही अशी तुम्ही दुसऱ्याच्या बोटाला धरून किंवा तात्पुरत्या नॉलेजवर तुम्ही फार मोठं यश नाही मिळवू शकत. एखाद्या वेळेस आपण यश मिळवू शकतो. आणि म्हणून ही चुकीची लोक आहेत, हे जे मी सातत्यानं सांगतो ना, की आपल्याला करता येईल, ह्याला सुंदर करता येईल, सोपं करता येईल, भीती काढता येईल सगळ्याच्या ह्याच्यामधली. पण ते कधी, जर आपण ह्या कन्सल्टंट लोकांसारखी जी लोक आहेत की जी चुकीच्या पद्धतीनं शेतकऱ्याला वाट दाखवत आहेत, तर या लोकांचा जर आपण थोडंसं करून स्वतः शिकलं, स्वतः जागृत झालं, तर मग तर निश्चित आपल्याला ते चांगल्या पद्धतीनं त्याचं पैशात रूपांतर आपल्याला चांगल्या पद्धतीनं करता येईल. पुढील पिढीला किंवा आता जे शेतीमध्ये येत आहेत यांना तुम्ही काय संदेश द्याल? मला एक संदेश 100% द्यायचा आहे की या शेती क्षेत्राला खूप मोठा ऐतिहासिक वारसा आहे. आपल्या बापजाद्यांनी अक्षरशः रक्ताचं पाणी करून या क्षेत्रावर प्रेम केले. याची जी आज वाताहत होते, सगळीकडून आपल्याला जे निग्लेक्ट केलं जातंय किंवा समाजामध्ये शेतकरी म्हणून जी आपली प्रतिष्ठा संपली आहे, या सगळ्या गोष्टीचं जर बघितलं तर आता हा सगळा काळ शेती मातीचं महत्त्व प्रस्थापित करायचा काळ आहे. इथं तुम्हाला शेतकरी म्हणून आत्मविश्वासानं स्वतःला समाजात प्रस्थापित करता यावं, असं काहीतरी आपल्याला करावं लागणार आहे, तर ही पडझड थांबणार आहे. बरोबर. नाहीतर अगदी वाईट आहे. म्हणजे 4 माणसात आता शेतकरी म्हणून सांगायचं सुद्धा अवघड झालंय, अशी सगळी परिस्थिती आज आपण बघतोय. आज खूप सगळं क्षेत्र एवढं व्हास्ट होतंय, एवढं सगळं प्रगल्भ होतंय, एवढा सगळी प्रगती होत असताना आपलं क्षेत्र जर एवढं मागास आपण ठेवणार असेल तर ते परवडणारं नाही. आपल्याकडं म्हणजे खूप संघर्षातनं, म्हणजे ग्रामीण भागात तुम्ही अशी उदाहरणं तुम्हाला मिळतील की त्यांनी 1 एकर जमीन, पण ती म्हणजे आपण ती चाकरीला राहून त्यांनी ती एकर जमीन सोडवली आहे कर्जातनं. अशी उदाहरणं तुम्हाला 20-20 वर्ष 30-30 वर्ष हालाकीत काढून सुद्धा त्या लोकांनी जमिनी विकल्या नाही त्या. पण आज आपली पिढी, म्हणजे आपण डायलॉग म्हणून आपल्याला ते आवडतं, शेती विकायची नसती, राखायची असते वगैरे, पण त्या मतावर ठाम राहायला आपल्याला शिकावं लागेल. नवीन पिढीनं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, ही जी तुटलेली नाळ आहे, शेतीतला आनंद, शेती एका स्टेजला अशी आहे बरं का, की तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला हे पैसा किंवा हे सगळ्या गोष्टी सोडून ज्यावेळेस तुम्ही त्या शेताशी एकरूप होता आणि हा जो नवनिर्मितीचा आनंद आहे, म्हणजे तुम्ही एखादं रोप नेता, ते बारक्याचं मोठं करता, त्याच्यासाठी कष्ट घेता, त्याला फुलं लागतात, त्याची फळं लागतात, आणि अगदी एखाद्या दिवशी माझ्या अंगावर काटा की तुमचा निलावा सुद्धा तुम्हाला बघायला जागा मिळत नाही, त्याला व्यापारी तुटून पडतात आणि ते ओरडून ज्यावेळेस ते मालाला मागायला लागतात त्यावेळेस असं डोळ्यात आनंद असू येतात की काय होतं, म्हणजे काल हे पीक काय होतं. म्हणजे कधी कधी आपल्याला कुणी मदतीला नसतं, पण त्यावेळेस ही पिकं अगदी कमी दिवसासाठी आपल्या आयुष्यात येतात आणि ही पिकं आपल्याला म्हणजे आपली झोळी भरून वाईल एवढं आपल्याला देऊन सुद्धा जातात. त्याच्यामुळं हे जी भावनिक नातं जे आहे ना, ते जोपर्यंत आपलं मातीशी, आणि हे आपल्या पिढीनं टिकवलंय. म्हणजे मी कायम सांगतो की माहिती आहे दुष्काळ आहे, पण घरातलं व्हाय नाही तेवढं धान्य न्यायचं आणि काळ्या आईची ओटी भरायची म्हणून तिच्या उदरात टाकून यायचं. एवढं उदात्त हेतू जपणारी आपली पहिली पिढी आहे, जिला आपल्याला साईड कॉर्नर करून त्यांचा आदर्श आपल्याला घ्यावा लागेल, निष्ठा जपावं लागेल. कधी ना कधी यश ही कुठल्याही क्षेत्रात, म्हणजे अगदी कुठल्याही क्षेत्रात आपण गेलो तर फक्त तुमची निष्ठा असली तर आपण निश्चितपणाने त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. म्हणून आधी शेतीमातीवर प्रेम करायला शिकलं पाहिजे. मातीवर प्रेम करायचं म्हणताना, काळी आई म्हणताना तिच्यामध्ये जे चाललेलं प्रदूषण आहे ते टाळलं पाहिजे, कारण तो अतिशय चुकीचा प्रकार आहे. म्हणजे त्या मातीला एवढं दूषित करून आपण तिच्यावर असा सोडू उगू शकत नाही. अगदी अडाणी लोक ज्यांना अंगठा आयुष्यभर त्याने अंगठा केला, पण ती पिढी शतायुषी झाली, ज्या मातीच्या जीवावर झाली, त्या मातीमध्ये आज आपण उत्पादन वाढीसाठी जे राक्षसी काम करायला लागलोय ते खरंच मनाला वेदना देणार आहे.
मातीला जपलं पाहिजे, पिकांना जपलं पाहिजे, जगण्याचा आनंद घेतला पाहिजे. आणि अगदी म्हणजे अपेक्षा तुम्हाला 2-3 वर्ष संघर्षाचे गेले तर 2च वर्ष अशी तुमच्या आयुष्यात येतील की त्याच्यातून तुमच्या दुसऱ्या पिढीची सुद्धा सोय तुम्ही शेतीतनं केल्याशिवाय राहणार नाही. एवढं तुम्हाला शेती दिल्याशिवाय राहणार नाही. असंख्य म्हणजे ज्याच्या मी संतोष भाऊ अशी माणसं बघितलीत मी ज्यांच्या पायात सध्या सुद्धा चप्पल नाही पण त्यांना बसायला फॉर्च्युनर दिलं या मातीनं. असे अनेक लोक मी बघितले. पायजामा, एवढा मोठा पायजामा, पायात चप्पल, त्यांनी कधी कष्टाचा काळ होता, वापरायची सवय निघून गेली. आता ती लोक चप्पल वापरत नाहीत पण बसायला फॉर्च्युनर आहे फिरायला त्यांना. आज या शेतीच्या जीवावर असंख्य लोक मोठी झाली पण त्यांनी निष्ठा जपली म्हणून ती लोक झाली. तात्पुरत्या यशापयशानं खचून जाऊन शेतीमध्ये यश मिळणार नाही. म्हणून मोठ्या निष्ठेनं, आज काळच असा, या पडझडीत निष्ठा ठेवणं सोपं नाही. कारण माझ्यासारख्याने एकानं येणं, यश दाखवणं हा त्या उद्देश नाही. याच्यामध्ये सगळ्या गोष्टी समजून घेतल्या. शेती तुम्हाला दीर्घायुष्य, संस्कार, शेती मातीतले जे संस्कार आहेत, संतोष भाऊ तुम्हाला ज्यावेळेस 50-60 वर्षाची माय माऊली लोकांची एखादी कामाला तुमच्यात येते, एवढ्या मोठ्या जखमा असते त्या कधी कधी, म्हणजे बघतो मी, फडकं बांधलेलं असतं त्याला, तसा त्यावेळेस वाटतं की बाबा ह्या पिढीला काय मिळालं. आमच्यात एक नानी म्हणून येते कामाला, 80 वर्ष वय आहे तिचं, कामाला येते सध्या 75ची आहे. तर तिला मी विचारलं कधीपासून कष्ट आहे, तर ती म्हणजे जन्मलं तसं आम्हाला कष्ट आहे. ह्या लोकांना अक्षरशः कधीच काय सुख मिळालं नाही पण त्या लोकांची तक्रार नाही. आपल्याला आजपर्यंत असा कुणाच्या शेतकऱ्याचा माणूस नसेल की मरताना म्हणलाय बोलून की बाबा ही शेती एक, ह्याच्यात काही नाही आणि तू दुसरं काहीतरी कर, असं म्हणणारी एकही पिढी जन्मली नाही आजपर्यंत. या सगळ्या शेतकऱ्यांना माहिती होतं की शेवटचा पर्याय नाही, ही पहिला पर्याय आहे आपला, पहिला आणि शेवटचा. आणि म्हणून शेतीला जपले लोकांनी. आपल्याला सुद्धा तिकडे जायचं आहे. आपल्याला ते उत्पादन वाढ, बाकी अभ्यास फक्त मार्केटिंगचे करणं गरजेचं. आजच्या काळात तुम्ही उत्पादन वाढवूनच, मी कधी कधी लोकांना हे पटत नाही, लोकांना वाटतं उत्पादन वाढवलं पाहिजे. पण माझा आपलं म्हणणं काय, नुसत्या उत्पादन वाढीनं आपण काहीच साध्य करू शकत नाही. आधी आपण मातीला जपलं पाहिजे, मार्केटचे अभ्यास केले पाहिजेत, योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन शेतीमध्ये काम केलं पाहिजे. अगदी कमी खर्चामध्ये आपल्याला शेती करता आली पाहिजे. म्हणजे जे तुमचे सगळं तुम्ही जे काम करताय, खरं तर तुम्ही असेल, आपण, ह्या सगळ्यांनी त्या गोष्टीवर काम केलं पाहिजे. आणि तीच गोष्ट आम्ही प्रयोगातनं, म्हणजे आता खरं तर आमचं सुद्धा म्हणजे आम्ही जे विचार करतोय ते आता कुठंतरी पुढे यायला लागला. हजारो शेतकरी आहेत आता की त्यांनी कमी खर्चामध्ये आता ते केलंय. शून्य म्हणजे हे सगळं सोडायचं बंद केलंय. म्हणजे बुरशीनाशकं, कीटकनाशकं, जमिनीचं सगळं जे प्रदूषण होतं ते थांबवलंय. आणि आपल्या सगळ्याला म्हणजे गरजेनुसार आपण ते काम केलं. मार्केटचे काय स्टडी केल्या, चांगल्या पद्धतीचं मार्केटचा जरा थोडा अभ्यास केला तर निश्चितपणानं शेती येणारा काळ फायद्याचीच आहे. आणि संतोष भाऊ, ह्या अडचणी जर बघितल्या, या अडचणी बघितल्यानंतर संधीच्या लाटा एवढ्या मोठ्या होणार आहेत की काही दिवसानंतर ज्यांची प्रॅक्टिस चांगली आहे, ज्यांच्याकडे सातत्य आहे, म्हणजे जे सतत पीक करतात, जे त्याच्यावर बाबा एखादा प्लॉट फेल गेला तर गेला पण ते दुसरं पुन्हा टाकतात, ती माणसं येणाऱ्या काळामध्ये करोडपती असतील. एवढा काळ चांगला माझ्या डोळ्यासमोर मला दिसतोय. तुम्ही 3,000 कॅरेट गेलेलं बघितलं असेल. होय, बघितलं. म्हणजे 3,000 गेल्यानंतर किती पैसे होतात ते तुम्हाला माहिती. 100 रुपये किलो मी स्वतः विकले 2023 मध्ये. एकच वर्ष आडची परिस्थिती आहे ती, असं नाही की खूप जुना आहे. म्हणजे असं होणार आहे. हे लाटा एवढ्या मोठ्या येणार आहेत भविष्यामध्ये. एकतर या शासकीय ह्याच्यामुळं लेबरचा मोठा प्रश्न आहे. बरोबर. आणि हे लेबरचे प्रश्न बघितले, हे उत्पादन खर्च बघितले तर आता मोठं उत्पादन पुढे वाढत जाईल अशी परिस्थिती नाही. त्याच्यामुळं चांगल्या प्रॅक्टिसेस ठेवून सातत्य ठेवणारा जर शेतकरी असेल तर त्याचं भविष्य खूप मोठं आहे. आता तर पोरं जो 11 वाजले की इथूनच ऑटो चालू करतात घरनंच. आता झालंय सगळं. आपल्याला तसं काय एवढं पण रडत बसायची गरज नाही. आणि आपला संघ दिवसभर किती पण कष्ट करू, रात्री आपण निवाऱ्याला आपल्या कुटुंबासोबत, काय रात्रीच्याला त्रास झाला, आई वडील ज्यांनी आपल्याला जन्म दिला, ज्यांनी लहानाचं मोठं केलं, त्यांच्या सोबत राहायला मिळणं सुद्धा ही खूप मोठ्या गोष्टी द्या. आणि मग हे फक्त शेतकऱ्याचे नशीब आहे. म्हणजे शेतकऱ्यानं आयुष्याला घडवायचंच म्हणलं तर खूप मोठं आपल्याला चांगला सुवर्ण काळ आहे असा मानणारा, अगदी सकारात्मक विचारानं शेती करणारा मी शेतकरी आहे. त्याच्यामुळं नवीन शेतकऱ्याला माझं मनापासून सांगणं असेल की आपदा 1-2 वर्ष 3 वर्ष तुम्हाला लागतील, अपयश येतील, 100% येतील, पण या अपयशावर तुम्ही सहज मात करून जाचाल. 2-3 वर्षाचा तुम्हाला स्ट्रगल करावं लागेल. खूप काही म्हणण्यापेक्षा जबरदस्त सगळं हे झालं आज. खूप मला आवडल्या गोष्टी ज्या काय तुम्ही बोलला. मनापासून मी आभारी आहे. तुम्ही एवढं ट्रॅव्हल करून आला आणि एवढा वेळ दिला आणि शेतकऱ्यांसाठी तुम्ही मार्गदर्शन खूप चांगल्या पद्धतीने केलं. मित्रांनो, जे काही आता तुम्ही ऐकलं किंवा बघितलं ते मला असं वाटतंय की पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रभर तुम्ही याला पसरवा. हा एपिसोड मातीवर्सचा तुम्ही खूप खूप शेअर करा, एवढंच मी बोलेन. आणि इथं संपतो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.